तुम्हाला कळेल ह्या बॅचमधनं सुद्धा आपण ह्याच्या नेक्स्ट लेवलला काहीतरी बनवू शकतो. तिथं क्रेवा नॉर्मल आहे, पण हीच क्रेवा रोबोटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसू शकते. पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज अशी आहे ना, त्याच्या अराउंड एवढं आहे ना एन्व्हायरमेंट तयार झालंय, म्हणजे आपण बोलू शकतो पायथनची स्वतःची इकोसिस्टम एवढी मोठी बनली आहे. याच्यातलं तुम्ही काही ना काही नक्की बनणारच आहात. टूल्सचा वापर केल्याने डेव्हलपमेंट फास्ट होऊ शकतं. एक्झॅक्टली हेच तर सांगायचं मला. मग मायक्रोसॉफ्ट स्वतःच्या एआयच्या प्लॅटफॉर्मच्या मागे लागलोय, स्वतःच्या गोष्टी बनवायच्या. गुगल स्वतःचा एआयचा प्लॅटफॉर्म कसा येईल, म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमेट होतील. आत्ताच्या जगामध्ये असं पण होणार आहे, एखादा म्हणू शकतो मी एआय इंजिनियर आहे, पण त्याने जे काही ऍप्लिकेशन बनवलेले असतील ना, ते सगळे नो कोडच्या फॉर्मॅटमध्ये बनवले असेल. नो कोडचा अर्थ असा होतो, त्याने फक्त आणि फक्त टूल्स आणि LLM वरनच एखादा ऍप बनवू शकतो तो. कम्प्युटरमुळे जग कसल्या लेवलला बदललं, एक्झॅक्टली सांगतोय. एआय येते ना, एआयने जग बदललं. पण बाकीच्या कंपनीमध्ये PIP असतो, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन असतो. पायथन आणि इतर लँग्वेजमध्ये काय फरक आहे, PVM नेमकं इंटरनली काय करतं, पायथनमध्ये मेन आहे का, ऑलरेडी कोणीतरी बनवून ठेवलंय, आणि स्वतः बनवणे याच्यामध्ये प्रवास मोठा आहे स्वतः बनवण्याचा. बरं, आता मला एक सांगायचं आहे सगळ्यांना, की म्हणजे जर असं तुम्हाला वाटत असेल की ही बॅच, म्हणजे जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, की ज्यांनी डेमो लेक्चर केलं, AI मास्टर क्लास केला, त्या लोकांना असं वाटू शकतं की नाही का आपला हा क्लास हा इतर क्लाससारखा एखादा क्लास असू शकतो. पण मी तुम्हाला एक क्लिअर गोष्ट सांगतो, की जेव्हा तुम्ही इथे शिकणार ना, तेव्हा तुम्ही डायरेक्ट प्रोफेशनल लेवलच्या लोकांशी कॉम्पीट करत असणार. मग तुम्ही म्हणाल की असं कसं काय, मी तर फ्रेशर आहे, मी कसं प्रोफेशनलशी कॉम्पीट करू शकतो. तर तुम्हाला कळेल, जी लोक पण म्हणजे जेवढे पण आता कुठल्या पण बॅच मी शिकवल्या ना, तर मी असं बेसिक लेवलला नाही शिकवत, म्हणजे शून्यातनं शिकवतो. एकतर कम्प्युटर चालू करण्यापासून सगळं शिकवतो. कोणाला म्हणजे कम्प्युटर चालू केल्यानंतर काय होतं हे माहीत नसेल ना, तिथनं शिकवलं जातं सगळं. ठीक आहे, एकदम बेसिकपासून. म्हणजे नाईव 10वीचा व्यक्ती जरी असेल ना, 10वीला एखादा स्टुडंट आहे, तो सुद्धा शिकू शकतो सगळं. पण कसं असतं ना, कुठल्या गोष्टी बेसिकपासून सुरू करतो ना, तर त्या ॲडव्हान्स लेवलपर्यंत जातातच ना. मग काही लोकांना असं होईल, मग सर ॲडव्हान्स लेवल मला कळेल का? तर कसं असतं, जर तुम्ही बेसिक सगळं कन्सेप्ट शिकलात तर ॲडव्हान्स ऑटोमॅटिकली शिकता येतात, कारण तो सिक्वेन्स असतो ना. ॲडव्हान्स डायरेक्टली थोडी शिकवलं जातं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट पण सांगतो, की काही लोकांना असं वाटेल की ॲडव्हान्स सर आम्हाला खरंच झेपेल का? इव्हन मी तुम्हाला सांगतो, जेव्हा संपतं ना लेक्चर किंवा टॉपिक संपतात सगळे, किंवा आता पायथनचाच विचार करा, पायथन संपेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात पण नाही येणार, की तुम्हाला असं वाटेल या ॲडव्हान्सबद्दल तू बोलत होतास का? हे तर आम्हाला बेसिकच वाटलं. सिरियसली सांगतोय. का माहिती आहे का? कसं होतं, काही लोकांना असं होतं, डायरेक्ट मी शेवटचा टॉपिक शिकवला किंवा त्याच्याबद्दल माहिती दिली, ऑब्व्हियसली तुम्हाला अवघड जाणार. पण जर तुम्ही शून्यातनं सगळं शिकत गेले ना, तर तिथल्या टॉपिकपर्यंत वातावरण तयार झालेलं असतं. आपलं शाळेतलंच एक्झाम्पल घ्या, की आपण कॉलेजला किंवा शाळेत असताना मॅथमॅटिक्स वगैरे शिकायचो, तर आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह 5वी-6वीला नव्हतं का? होतं? नाही ना. बेसिक रादर पहिलीलाच असं नव्हतं ना, की गणित म्हणजे एकदमच अवघड असं. भूमिती तेव्हा नव्हतं, जॉमेट्री. आमच्या मराठीमध्ये भूमिती म्हणतात. आम्ही मराठी मीडियमला शिकलो. बीजगणित ऐकलंय का? अल्जेब्रा तसं. तर म्हणजे व्हायचं कसं, की तो 9वीला स्टार्ट होता. 9वीचं म्हणजे 9वी ॲक्च्युअली आहे ना 10वी पेक्षा अवघड आहे, खरं सांगायला गेलं तर. कारण 8वी नंतर आहे ना डायरेक्ट असं ड्रास्टिक ग्राफ वर जातो रे अवघडपणाचा, आणि मग आपल्याला असं वाटतं की लयच अवघड आहे. मग आपण अभ्यास करायला चांगला लागतो आणि 10वीला चांगले पर्सेंटेज पडतात. फार रेअर लोकं असतात बरं का, ते कम नशिबी किंवा दुर्दैवी लोकं, की ज्यांना 9वी पेक्षा 10वीला कमी मार्क्स पडतात. म्हणजे फार कमी असतात असे. आणि ज्यांना म्हणजे हे तर तुम्ही पण नोटीस केलेलं असेल सगळ्यांनी, 9वीला जेवढे मार्क्स असतात ना त्यापेक्षा जास्त 10वीला नक्कीच पडतात, कारण 10वीचं त्यापेक्षा सोपा पोर्शन असतो. 11वी 12वी मग परत आपल्या हवा किती लागले आपल्याला कॉलेजची त्याच्यावर डिपेंड करतं, की आपला सर्कल कसा आहे, म्हणजे आपण त्याच्यावरती मार्क्स मिळतो. पण तुम्ही बघा ना, आपलं करिक्युलम जे असतं ना ते तसं डिझाईन केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या वाटत जातात. का? कारण की ते स्टेप बाय स्टेप पुढे येतं. एक्झॅक्टली आहे ना, प्रोग्रामिंग असंच आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही बॅच सर म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी आहेत तर आम्हाला ते अवघड नाही करणार. जेन AI वगैरे जी लोक, तुम्हाला सिरियस सांगतो, प्रोफेशनल लोक सुद्धा त्यांना पण एक धाकधूक आहेच, की नाही का, अरे यार हे AIच्या गोष्टी आल्यात तर AI इंटरनली डीप लर्निंग वगैरेच्या कन्सेप्ट वापरतं. डीप लर्निंगमध्ये न्यूरल नेटवर्क ऐकलं असेल ना, तर मागच्या वेळेस सांगितलं मी, तुम्ही डेमो लेक्चर. बरं, मास्टर क्लास वगैरे पासून असतील ना काही लोक? किती लोक आहेत मास्टर क्लासपासून सगळं लेक्चर अटेंड केलं? गुड. ठीक आहे, म्हणजे मास्टर क्लासपासून तुम्ही सोबत आहात तर तुम्हाला आयडिया आली असेल ना. अवघड काही असो, कळल्यासारखं नक्की वाटतं की नाही? मग ह्याला जर प्रॅक्टिकलची जोड मिळाली ना, कारण की हे लेक्चर थेरॉटिकल होते, डेमो लेक्चर थेरॉटिकल असतात, पण हे बाकी आपण शिकता नाही ना, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली असणार. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट पण गोष्ट सांगून टाकतो, सगळ्यांना माहिती असावं, कळावं. तुम्ही आहे ना, तुमचे बहीण भाऊ
काका काकू कोणी पण मोठे असतील ना जे घरातले, त्यांना आहे ना ऍडमिशन घेण्याच्या आधी आहे ना एकदा आहे ना तो कोर्सचा कंटेंट दाखवा. कारण कसं होतं रे, म्हणजे मला एवढंच वाटतं प्रामाणिकपणे की आम्ही कधी आहे ना कुठली गोष्ट चुकीची नाही सांगणार. म्हणजे उगाच नाही की डायरेक्ट कुठलं तरी अशी बॅच बसवली आणि शिकवलं असं नक्कीच नाही होणार. त्याच्या मागे विचार असतो. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, ही बॅच आम्ही 2027ला घ्यायच्यासाठी डिझाईन केली होती. पण एआयचा सिनारिओ बाहेर एवढ्या पद्धतीने बदलायला लागला, आम्ही डायरेक्टली ही बॅच अनाऊन्स केली की आम्हाला ही बॅच ह्या वर्षी घ्यायची 2025 मध्येच. म्हणजे 27ची बॅच आम्ही आधी का घेतोय? एआय पण तेवढ्या झपाट्याने बदलत गेलं. तुम्ही नोटीस केलं ना, चॅट जीपीटीज बघा ना, ज्याला कसलं गरीब होतं गेल्या वर्षी. गरीब म्हणजे काही पण म्हणायचं, माझ्याकडे एवढाच डेटा आहे, मी एवढेच आन्सर देऊ शकतो. आठवते का? असं चॅट जीपीटी होतं. आता तुम्ही नोटीस करा बरं, चॅट जीपीटी आता कोळून पितोय. म्हणजे तुम्ही काही पण प्रश्न विचारा, ते चारही अंगाने आन्सर देतं. बरोबर की नाही? इव्हन चॅट जीपीटी एकटं होतं आधी. आता तुम्ही बघितलं असेल, त्याला कॉम्पीट करायला परप्लेक्सिटी आहे, क्लॉड आहे, ऐकलं असेल ना, जेमिनी आहे. म्हणजे सगळे भारी भारी प्लेयर पिक्चरमध्ये आले. मग तुमच्या माहितीसाठी सगळ्यांना एक माहिती असावं, ज्या रेसमध्ये तुम्ही आहात ना, त्या रेसमध्ये सिनियर्स सुद्धा आहेत. काळजी करू नका. फक्त आहे ना 2 टाईपचे डेव्हलपर एआय डेव्हलपर आहेत. 2 टाईपचे. मी परत एकदा शिकवते तुम्हाला, सगळ्यांनी लक्ष द्या. 2 टाईपचे डेव्हलपर असतात. एक असतं नो कोड डेव्हलपर. नो कोड डेव्हलपर्स. आता तुम्ही मला सांगा, नो कोड म्हटलं तर याला डेव्हलपर म्हणायचा का? म्हणजे डेव्हलपरचा अर्थ काय? कोड करतोय, काहीतरी डेव्हलप करतोय, त्याला डेव्हलपर म्हणतात. कळतं ना? बरं, सगळं समजत असेल ना मी काय बोलतोय आता वगैरे. डेव्हलपरचे टाईप असतात असं मी तुम्हाला सांगितलं. एक फ्रंट एंड डेव्हलपर असतो, अजून बॅक एंड असतो, मोबाईल डेव्हलपर असतो, ॲप डेव्हलपर फ्रंट एंडमध्येच येतो, पण ॲप डेव्हलपर असतो. अजून कुठला टाईप असतो? टेस्टर असतो. टेस्टरला काय बोलतात? क्यूए बोलतात. क्यूएचा फुल फॉर्म क्वालिटी अश्युरन्स. ठीक आहे. नंतर अजून एक असतं डेव्हऑप्स. ऐकलंय ना? आता तुम्हाला माहिती आहे का, हे सॉफ्टवेअर इंजिनियर बरोबर आता एक रोल ऍड झालाय, तो म्हणजे एआय इंजिनियर. काय रोल ऍड झालाय? एआय इंजिनियर. मग आता तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, जेवढं पण तुम्ही युट्यूब वगैरे बघता, सगळ्यांना क्लिअर असलं पाहिजे बरं का गोष्ट, लक्ष द्या. जेवढं पण तुम्ही युट्यूब वगैरे बघता, जेवढे पण जास्त व्हिडिओ आहेत ना, तुम्ही नोटीस करा, सगळे टूल्सवाले व्हिडिओ आहेत. कोणी तुम्हाला ऍक्च्युअल शिकवायला नाहीये. पण तुम्ही म्हणाल ना, तुम्ही म्हणाल की मग तू कसं काय शिकवणार जर ऍक्च्युअल शिकवायला नाहीयेत? मी असं नाही म्हणत की मी एकटाच शिकवतोय. असे बरेचसे लोक आहेत ना. पण तुम्ही बघा ना, जेव्हा टेक्निकल कंटेंट येतो ना, त्याचे व्ह्यूज कमी असतात. पण तुम्ही नोटीस करा बरं, एखादा माणूस म्हटला की मी तुम्हाला आहे ना फ्लाईट बुकिंग वगैरे हे ते एआय एजंट 10 मिनिटात बनवून दाखवतो, तर आपले डोळे पण मोठे होतात. क्या बात आहे, 10 मिनिटात मी एआय एजंट बनवायला शिकणार आहे. तुम्हाला नंतर तो 10 मिनिटं व्हिडिओ बघितल्यावर कळतं याला पण येत नाहीये. म्हणजे जो शिकवतोय त्याचा पण बाजार आहे. म्हणजे तो पण एवढंच सांगतो, तुम्ही लय लोड घ्यायची गरज नाही, हे तुम्हाला येणारच आहे, असं ते सांगतात. पण मी तुम्हाला हे एक गोष्ट का सांगतो ही सारखी सारखी, तर आहे ना, तुम्ही डेव्हलपर म्हणून विचार करा. म्हणजे जेवढी पण लोक इथे बसलेत ना, तुम्ही असा विचार करा, टूल्स वगैरे वापरणे ना बाय हात का केले? म्हणजे ना एखादं टूल आहे, लक्ष आहे ना सगळ्यांचं, बघा बरं, आठवा तुम्ही. मी तुम्हाला मागच्या वेळेस को पायलट टूल दाखवलं. मागच्या वेळेस जे सेमिनारला असतील किंवा एआय मास्टर क्लासला असतील, को पायलट. आता तुम्ही मला सांगा, को पायलट व्हीएस कोड मध्ये इंटिग्रेट करून येतो. अरे मला त्याला फक्त एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे की मला हा कोड तू करून दे. तो मला, मी त्याला मेसेज केल्यानंतर तो मला रिप्लाय मध्ये कोड देतोय. मला सांगा, हे तुम्हाला दुसऱ्याला शिकवायला किती वेळ लागेल? काहीच वेळ नाही लागणार. कळतंय का रे? म्हणजे याचा अर्थ आपण टूल वापरायला कोणीही शिकू शकतं, त्याला टेक्निकल नॉलेज असायची गरज नाहीये. ठीक आहे. पण माझं म्हणणं काय आहे, डेव्हलपर आता कशा पद्धतीचे बनतात नीट ऐका. ज्यांना कोड येतोय आणि ते ह्या टूलला त्यांच्या कोडमध्ये इंटिग्रेट करतायत. इंटिग्रेट करताय म्हणजे त्यांचा टूलमध्ये वापर करतायत, त्यांच्या कोडमध्ये त्या टूल्सचा काय करतायत? वापर करतायत. मग काही लोक आता विचार करतील, सर टूल्सचा वापर केल्याने डेव्हलपमेंट फास्ट होऊ शकतं. एक्झॅक्टली हेच तर सांगायचे मला. टूल्सचा वापर केल्याने डेव्हलपमेंट फास्ट होणार. फास्ट होणार म्हणजे काय? एखादी गोष्ट करायला आपल्याला समजा 1 आठवडा 1 महिना लागत असेल, ती गोष्ट आपल्याला 1-2 दिवसात सहज होऊन जाणार. पण 1-2 दिवसात ती गोष्ट होणार, त्यासाठी तुम्हाला कोडिंग यावं लागतं बरं का. कळतंय ना? म्हणजे कुठे कोड इंटिग्रेट करायचा, टूलचा कॉल कुठे गेला पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून आजचं सगळं सेशन आहे ना, मी ह्याच्यावरच ठेवलंय की ऍक्च्युअल कोड तर टूलच्या पण आतमध्ये काय कोड आहे ना, ते तर आपण बॅचमध्ये शिकणारच आहोत. पण तुम्हाला स्मार्टली टूल सुद्धा डेव्हलपर म्हणून वापरता आले पाहिजे. डेव्हलपर म्हणून तुम्ही असं नाही करायला पाहिजे, NA10 ला गेलात, तिथे वर्कफ्लो बनवला, वर्कफ्लो ऑटोमेशन, आणि एखाद्याला शायनिंग मारून दाखवलं, बघ बरं NA10 चा माझा वर्कफ्लो कसा छान चालतोय, मी काहीतरी जबरी एआय करतोय. तुम्ही एआय नाही करतोय, तुम्ही टूलचा वापर करताय. पण माझं काय म्हणणं आहे, हेच जर कोडमध्ये तुम्ही NA10 ला कॉल केला आणि NA10 ने केलं, तर याचा अर्थ डेव्हलपर आणि टूल सोबत काम करतायत. अरे समजते ना?
हेच काम करायला डेव्हलपरला जास्त वेळ लागला असता, टूलचा वापर केला स्मार्टली झालं. आय होप कळत असावं. ठीक आहे, हे कळलंय ना? की आता मग भारी गोष्ट हीच आहे, तुम्ही म्हणाल मास्तर चला टूल आम्ही शिकू. टूल तुम्ही कुठे शिकणार पण हा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कोर्स स्ट्रक्चर बघितलंय का? त्याच्यामध्ये तुम्ही टूल्स बघितले का? नसेल बघितले तर मी जाताना परत एकदा कोर्सच्या स्ट्रक्चरमध्ये टूल्स दाखवतो. ते सगळे टूल्स आहेत ना, आम्ही एकदा ना एकदा तुम्हाला वापरून दाखवणार आहे. आणि तेच टूल, तसल्याच गोष्टी टूल्स आणि त्या गोष्टी आहेत ना वापरून लोक 2,500 3,000 हजारचं सेमिनार घेतात एका दिवसाचं, 2 तासाचा मास्टर क्लास. यू डोंट नो. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही एक युट्यूबरचं नाव ऐकलं असेल की तो ना AI मास्टर क्लास वगैरे असले टूल्सचे ना, चॅट जीपीटीचं शिकवणं वगैरे असल्या गोष्टी तो लोकांना शिकवतो आणि तो बोलतो की तुम्ही ह्याच्यामध्ये भारी झाले पाहिजे. तुम्हाला काय वाटते रे, ते खरंच तुम्हाला डेव्हलपमेंट शिकवतंय का रे? हे LLM कसं चालतं, ट्रान्सफॉर्मरची कन्सेप्ट काय आहे, हे रॅग नेमकं काय असतं हे शिकवणार आहे का? तो तुम्हाला मशीन लर्निंग मॉडेल शिकवणार आहे का? नाही, ते तुम्हाला फक्त टूल वापरून दाखवतात. आणि त्याचेच ते 2,500-3,000 हजार एका सेमिनारचे घेतात. जे 2-3 तासाचं सेमिनार आहे, 2-3 तासामध्ये आपण 2,500-3,000 हजार घालवून टाकतो. पण माझं काय म्हणे, याच्या बिहाइंड द सीन जे चाललंय ते आपल्याला कळलं पाहिजे ना, हे कसं वर्क करते. कारण पुढे जाऊन कंपनीला टूल्सचा कुठेतरी ड्रॉबॅक वाटायला लागणार आहे. आणि आजच मी तुम्हाला दाखवणार आहे टूल्सचा पण ड्रॉबॅक आहे कुठल्या लेवलला, ते पण दाखवतो. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही टूल आहे तर सर आपण कशाला हे टूल्स वापरतोय, तर मग आपण कशाला कोड करायला पाहिजे, डायरेक्ट काम होते ना. मित्रांनो, टूल्स एका सर्टन लेवल पर्यंत फ्री आहेत. युजर वाढला, टूल्स ते काय बोलणार, ज्याचं टूल आपण वापरतोय N10 प्राइस वाढवणार आपल्याकडनं, पर युजर चार्ज घ्यायला लागणार, मग ती प्राइस वाढतच जाणार. मग त्या डेव्हलपरच्या लक्षात येणार टूल वापरलंय खरं हे, पण आता युजर वाढत चाललाय, उलट मला हे महाग पडायला लागलंय, त्यापेक्षा मी स्वतः इम्प्लिमेंट करायला लागतो. म्हणजे तो परत शून्यातनं सुरू करतोय की नाही. याच ऐवजी मित्रांनो, जर आपल्याला टूल पण येतंय आणि स्वतः पण डेव्हलप करता येते तर ही बेस्ट गोष्ट राहू शकते. फक्त आहे ना, 2 गोष्टींमध्ये एक फरक काय माहिती का, ऑलरेडी कोणीतरी बनवून ठेवलंय आणि स्वतः बनवणे, याच्यामध्ये प्रवास मोठा आहे स्वतः बनवण्याचा. किती लोकांना मी आतापर्यंत जेवढं बोललो सगळं कळलं रे? हात वर करा जरा. नक्की कळाले ना मी काय बोललो ते? मी तुम्हाला परत एकदा, तुम्ही नोटीस करा, माझ्या बोलण्यात ना एकदा पण तुम्हाला भीती नाही दाखवली मी, एकदा पण नाही. मी तुम्हाला असं बोललो अरे येऊ दे ना, ये. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, आला अंगावर घेतला शिंगावर, असं आपण बोलतो ना, आपल्या भाषेत असतं. बघा ना, तुम्ही आठवा ना, आपण एक्झामला वगैरे जायचं असतं, पेपरचं तयारी करायची असते आणि अभ्यास नसतो झालेला, एक पॉईंट पर्यंत खूप प्रेशर येतं. एक पॉईंट नंतर प्रेशर असं गायब होतं ना, आपण काय बोलतो, काय होईल, फार फार तर नापास होईल. त्यानंतर जे रिलीफ असतं ना, आणि योगायोगाने त्या दिवशी मग पेपरला असा टीचर येतो, तो बोलतो बघा काही करा फक्त गडबड करू नका. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये तो देव माणूस दिसतो. मग आपण बोलतो की अरे याच्या मागं चक्र फिरतंय, हा तो देव आहे, मी जो साक्षात देवाला शोधत होतो आज हा पेपर मध्ये आलाय, माझा सुपरविजन करण्यासाठी आलेला आहे. मग आपण त्याच्याकडे होतो, अरे क्या बात आहे भाई. मग आपण मित्राला बोलतो बघ तुझ्या जीवावर मी आलोय आज, मला कॉप्या काढायला लावू नको, मी तुझाच पेपर बघून देणार, पास होतो आपण. तुम्हाला मी का सांगतोय माहिती का अशा गोष्टी, तर तुम्ही एक लक्षात घ्या, किती पण प्रेशर येऊ द्या, किती पण गोष्टी असू द्या, सगळ्या गोष्टींचं काही ना काही सोल्युशन असतं. फक्त आहे ना 2 गोष्टी असतात, आपण कन्सिस्टन्सी जेवढी ठेवू ना तेवढं आपण भारी लेवलला बनू शकतो. आम्ही नोटीस केलेली एक गोष्ट काय की लोकांना AI बद्दल एवढं घाबरवलंय ना लोकांनी, की नाही का AI आलं जॉब जाणार, AI आलं जॉब जाणार. हे सेमच आहे की नाही, मी आधी पण सांगितलं, कम्प्युटर आले तेव्हा पण लोकांनी काय केलं होतं, घाबरवलंच होतं. आता तुमच्या डोक्यामध्ये, सगळ्यांच्या डोक्यामध्ये असं येऊ शकतं, तू काय उखाडलंय असं AI मध्ये, असं होऊ शकतं. काही लोकांना असं वाटेल की तू आम्हाला शिकवतोय, तू काय उखाडलंय असं की तू आम्हाला हे सांगायला लागलाय. तर तुम्हाला माहिती आहे का, हे उखाडण्याची सुरुवात मी 2019च्या आधी केली होती. म्हणजे हे जे शिकवतोय ना मी तुम्हाला, हे 2019च्या आधी आम्ही इम्प्लिमेंट केलंय. तुम्हाला काय बोलतो चॅट जीपीटी, LLM तेव्हा तर नव्हतं, तर तू काय बाकी गोष्टी होत्या, AR VR होतं, NLP आत्ताच आहे का, NLP आधीपासूनच. कळतंय का रे? ऑगमेंटेड रियालिटी ऐकलाय शब्द? किती लोकांना माहिती आहे हा शब्द काय आहे? AR ऑगमेंटेड रियालिटी, हात वर करा. AR VR दोन्ही पैकी कुठलाही शब्द एक, हात वर करा. व्हर्च्युअल रियालिटी, नक्की एवढ्याच लोकांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, कॉम्पिटिशन कमी आहे आत्ता. बरं, सोपे प्रश्न. चॅट जीपीटी वापरतो आपण, तसं त्याच्या चॅट जीपीटीच्या पेक्षा आपण जास्त इंस्टाग्राम वापरतो. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? कारण चॅट जीपीटीला आपण दिवसात एकदा जात असू तर आपल्याला प्रश्न पडला तर, पण इंस्टाग्रामला आपण दर 5 मिनिटांनी जातो. काही लोक बोलतात छे येडा आहे का तू, मगासपासून तुझं ऐकतोय 10-15 मिनिटं झाले, एकदा तरी गेलो का? ते तुला अलाउ नाहीये म्हणून.
कळलं का? एखाद्याने ठरवलं मला फाट्यावर मारायचं, तर त्याचा एक डोळा वर आणि एक डोळा खाली असं असू शकतो. त्याला काय करायचं ते करू शकतो. मी त्याला कितीही बोललो ना, मी त्याला रेस्ट्रिक्ट नाही करू शकणार. पण मग तुम्ही म्हणाल तुला याच्यातनं सांगायचं काय? तर नीट लक्ष द्या. आपण ChatGPT वगैरे कमी वापरतो. Instagram वगैरे सारख्या गोष्टी वापरतो जास्त. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ना माहीत नसतात. म्हणजे काय? कारण की आपल्याला येणारा कंटेंटच वेगळ्या पद्धतीचा असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, लक्ष द्या सगळ्यांनी. जे लोकं फ्रेशर्स आहेत किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट आहे, ती लोकं पण काय लेव्हलला बनवू शकतात याचा मी तुम्हाला आत्ताच डेमो दाखवून देतो. ठीक आहे? हा क्लास आपला सुरू झाला 2017 साली. ठीक आहे? पहिले 2 वर्ष मी शिकवलं 17-18 आणि 2 वर्षात मी एवढे चांगले स्टुडंट घडवले ना, माझ्या डोक्यात असं झालं की हे बेसिक प्रोग्रामिंग तर सगळेच करतात. बॅकएंड सगळेच लिहितात, वेब सगळेच करतात, ॲप सगळेच बनवतात. आपण थोडं वेगळ्या फील्डमध्ये जाऊया. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही अशा लोकांची टीम बनवली, क्लासचे स्टुडंट, सगळे क्लासचे स्टुडंट बरं का. आणि सेकंड इयरचे स्टुडंट 90% त्याच्यामध्ये सेकंड इयरचे स्टुडंट होते. सेकंड इयरला असलेले स्टुडंट होते, विचार करा. आणि मी फक्त त्यांना एक फ्लो सांगितला की हे असं असं बनवायचं आहे AR VRचा वापर करून, तर तुम्ही आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. मग त्या सगळ्यांनी 30 लोकांची टीम होती त्याच्यामध्ये. 30 लोकांच्या टीममध्ये मशीन लर्निंग होतं, NLP. काही लोकांना असं वाटेल मशीन लर्निंग आत्ता आलंय. मशीन लर्निंग खूप जुनं आहे बरं का. इव्हन अजून एक गोष्ट सांगतो, ट्रान्सफॉर्मर शब्द तुम्ही आत्ता ऐकताय ना, 2017च्या आधी गुगलचा 2016-17 मध्येच गुगलचा ट्रान्सफॉर्मरची कन्सेप्ट होती. 2016-17. मग तुम्ही म्हणाल मग ते आत्ता फेमस का झालं? का फेमस होतं हे तुमच्या लक्षात येत असेल ना, डेटा वाढत चाललाय. LLM बिलेलेम गोष्टी वाढत चालल्यात की नाही. मग आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवून देतो, म्हणजे सुरुवात करतानाच तुमच्या डोळ्यासमोर असावं, म्हणजे तुम्ही इथनं पुढचं सेशन नीट ऐकाल. ठीक आहे? तर मी आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. हा व्हिडिओ ऑलरेडी कोर्टवेबच्या साईटवर आहे. तर तो व्हिडिओ कोर्टवेबच्या साईटवरती क्रेवा नावाने आहे. आता क्रेवा ही कोर्टवेबची एक व्हर्च्युअल असिस्टंट आहे. क्रेवा, काय नाव आहे तिचं? क्रेवा. ठीक आहे? हां, तर हा ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबला आहे क्रेवा नावाने. तर तो 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण 24 मिनिटाचा व्हिडिओ इथे प्ले केला तर परत एकदा बोर वाटेल. व्हिडिओ नाहीये म्हणजे तो. म्हणजे लक्षात ठेवा, आम्ही काय केलंय, कोडने सगळं बनवलंय आणि त्याचा एक व्हिडिओ शूट केला जेव्हा त्याच्या कमांड रन करत होतो तेव्हा. तर तो 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आता इथे जे जुने लोक तर ऑब्व्हियसली डेमोला येतच नाहीत म्हणा, पण जे आपले हे पण लोक आहेत ना, मेंटर्स वगैरे आपण किंवा टीम लीड असे इथे उभे असलेले लोक, यांनी नक्की तो बघितलेला असणार. ठीक आहे? तो आम्ही 2019 साली बनवला होता. आम्ही म्हणजे मी नाही, परत एकदा सांगतोय, माझ्या गायडन्स अंडर स्टुडंटनी बनवलेला आणि 90% सेकंड इयरचे स्टुडंट होते. तर तुम्हाला ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय सांगतो, आता समजा आता हा शशी बागल आहे इथे उभा. ठीक आहे? हा फोटोमध्ये आहे की नाही. जर मी तुम्हाला असं दाखवलं की तुम्हाला एक ना मी गॉगल लावायला दिला, किंवा मी तुम्हाला असंच एक गोष्ट दाखवली की तुमचं लॅपटॉप समोर ठेवला, हा टेबल इथे ठेवला आणि हा शशी बागल तुम्हाला इथनं समोर येऊन या टेबलवरती नाचताना दिसायला लागला ना, तर ते ऑगमेंटेड रियालिटी और व्हर्च्युअल रियालिटी आहे. म्हणजे हा खोटा माणूस आहे की नाही. पण याचा आभास तुम्हाला असं वाटणार की हा टेबलवरती येऊन नाचतोय शशी बागल. तुम्हाला काय पण फेकतोय राव, तू फेकत चाललाय, तुझा क्लास आहे, आम्ही ऐकत चाललोय. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ऑलरेडी आम्ही केलं होतं. कधी? 2019 साली. तेव्हापासूनच या फील्डमध्ये आम्ही काम करतोय आणि ही 7-8 वर्ष मागचे आहेत ना, मी जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे की मी एखादी गोष्ट जेव्हा शिकवण्याच्या आधी ना, मी ती 4-5 वर्ष आधी केलेली असते. म्हणजे आता AIच्या फील्डमध्ये आहे ना, आता AI बूम होते. 27चा प्लॅन होता आमचा, पण 25 मध्येच आम्ही बॅच का घेतोय मी तुम्हाला रिझन सांगितलं, कारण सगळं भारी लेवलला चाललंय. मग आपण एक काम करूया, सगळ्यांनी तो 4 मिनिटांमध्ये आम्ही कन्वर्ट केलाय, त्या व्हिडिओला शॉर्टकटमध्ये कन्वर्ट केलाय, तेवढा तुम्ही बघा. पण आज लेक्चर सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर कोर्टवेबच्या YouTube चॅनलला जाऊन तो 24 मिनिटाचा क्रेवाचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला कळेल ह्या बॅचमधनं सुद्धा आपण ह्याच्या नेक्स्ट लेवलला काहीतरी बनवू शकतो. तिथं क्रेवा नॉर्मल आहे, पण हीच क्रेवा रोबोटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसू शकते. कळते ना? व्हर्च्युअल असिस्टंट कळते. चला सगळ्यांनी फक्त शांत बसाल, फोन वाजता कामा नये. सगळ्यांनी फक्त व्हिडिओ बघा, जे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल पुढे. चला स्टार्ट करूया. सुरुवातच आपण अशी करूया डेमोपासून, मग मी पुढे तुम्हाला सांगेन गोष्टी. लाईट्स वगैरे बघा जरा. ही क्रेवा आहे. ठीक आहे? आता तुम्हाला ती कशी दिसते, आणि हे साईडला जे चाललंय ना, ही स्क्रिप्ट रन होते बरं का. पायथन मध्ये कोड केलेला आहे सगळा, मशीन लर्निंग, NLP. I'm Creva, a Core 2 web revolutionized and evolving virtual assistant. I was created by Team Core 2 web technocrats at 2019. स्विच टू AR मोड. हा मी आहे 2019 चा. ती बघा बाहेर आले. May I know more about you? May I know your age, please? 27. What's your blood group? A positive. What's your gender? Male. Please tell me your height and feet. 5.5.
Please tell me your weight in kg. 64 kg. This is your BMI status. Your BMI is 22.77, which means you are normal. Should I show you some exercises? Yes. Which kind of exercise would you like? Push-ups, jump or warm up? Show me push-ups. कळते का? याला AR VR चा सिनारिओ आहे, ठीक आहे? ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी. What can I do for you? I want to go on vacation. Where are you now? गोवा. Where do you want to go? गोवा. You should wear high-waisted shorts. One-piece swimsuit. Also you need to carry swimsuit. Portable cooler. Flip-flops. Beach bag. Beach towel, and always swim between the red and yellow flags. Read safety signs. Swim with a friend. Blue bottle jellyfish stings. Heat exhaustion. Boss, let me show you map. Estimates time to travel from Pune to Goa is 8 hours 10 minutes. The shortest distance between Pune and Goa हे ऍक्च्युअल टाइम आहे बरं का. kilometers. Goa is a state considered to be part of western as well as southern India, within the coastal region known as the Konkan, separated from the Deccan highlands of the state of Karnataka by the western Ghats. It is bounded by Maharashtra to the north and Karnataka to the east and south, with the Arabian Sea forming its western coast. Weather of Goa is temperature 25.45 degrees Celsius, wind speed 2.77 meter per second, sky is light rain, pressure 1012.25, humidity 93. According to my calculations, there are high chances of rain. Suggest you to reconsider destination and take care. It is not suitable weather condition to go there. How should I entertain you? Show me dance. Which kind of dance would you like? Hip hop, house dance or belly dance? Hip hop. Despacito, quiero respirar tu cuello despacito. हे गाणं ऐकलं असेल तुम्ही, तेव्हा फेमस झालं होतं डेस्पासिटो. Para que te acuerdes si no estás conmigo. How should I entertain you? Show me dance. Which kind of dance would you like? Hip hop, house dance or belly dance? Belly dance. ऐका सगळं, मग क्लिअर करतो हे काय आहे नेमकं. फेस फिल्टर्स. आता बघा, ऑब्जेक्ट डिटेक्शन गॉगल. हे आठवते ना, हे सिंपल आहे, हे काही एवढं अवघड नाहीये. How should I entertain you? प्ले रेडिओ. लाईव्ह रेडिओ प्ले करायचं म्हणजे त्याला असिस्टंट होतं ना, त्याला काही कामं सांगितले तर ते काम करायचं. आता गाणं बघा कुठलं लागेल, ऍक्च्युअल ते रेडिओ प्ले करते आणि ऍक्च्युअल तेव्हा तेच गाणं लागलेलं पार्ट आहे. ऐकले का अभंग? आता तुम्ही हे सगळं बघितलं, तुम्हाला असं वाटू शकतं की हा व्हिडिओ होता, असं म्हणजे असं हे होऊ शकतं की व्हिडिओ प्ले केला सर तुम्ही आणि ते दाखवलं. पण तुम्हाला माहिती आहे का, ती जी मॉडेल आहे ना, ती क्रेवा नाव आहे तिचं, त्या क्रेवाचे एक्सप्रेशन पासून सगळं, चेहऱ्यापासूनचं सगळं आहे ना डिझाईन केलं गेलेलं. आणि मी परत सांगतो तुम्हाला, युनिटी नावाचं इंजिन किती लोकांनी ऐकलंय? युनिटी इंजिन ऐकलंय? तर तुम्ही ते प्ले करताना तिथे तुम्हाला कॉर्नरला युनिटी हा शब्द दिसला असेल. बरं, गेम तर खेळत असाल, गेम किती लोक खेळतात? मोबाईल गेम, हात वर करा. हां, मग तुम्हाला माहिती आहे हे गेम इंटरनली इंजिन्स वापरतात. एक मिनिट ऐका, सोप्या भाषेत सांगतो. गेम खेळता खेळता आपल्याला असं होत नाही ना, भिंतीच्या आरपार गेलाय म्हणजे तुम्ही नोटीस करा. तर आहे ना, ऑब्स्टॅकल जे आहे ते डिटेक्ट झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ना डेव्हलपर बनवत नाहीत,
तर ऑलरेडी काही इंजिन्स बनलेले गेलेले आहेत, तर तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलेलं असेल. तर युनिटी नावाचं इंजिन फेमस आहे. अजून कुठलं इंजिन आहे कोणाला माहिती आहे का? हात वर करून सांगू शकता. अनरियल इंजिन. किती लोकांनी हे नाव ऐकलंय? अनरियल इंजिन. क्या बात आहे. आता काही लोक बोलतील सर मी फक्त गेम खेळतो, मला काय गरज आहे ह्या इंटरनल गोष्टींची. पण मला असं वाटतंय आपण डेव्हलपर आहोत. आपला पर्स्पेक्टिव्ह त्या अँगलने असला पाहिजे. आता तुम्हाला हे सांगतो, हे जे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी आहे ना, तेव्हा एवढा हॉट टॉपिक होता आणि त्या सिनारिओमध्ये ना लोकांना असं वाटायचं हे खूप अवघड आहे. पण हे अवघड नाही. रादर तुम्ही आत्ता आहे ना रिसेंटचा मेटाचा एक ग्लासवाला डेमो बघितला का? किती लोकांनी ग्लासवाला डेमो बघितला? मार्क झुकरबर्गने गॉगल लावला होता रेबनचा. एवढेच लोक राव, तुम्हाला काय बघता काय राव तुम्ही? चला लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे का ग्लास, सनग्लासेस आपण जसं बोलतो ना, तसं मार्क झुकरबर्गने ग्लास म्हणजे चष्मा लावला होता आणि त्याच्यात नाही ना त्याच्या आय जिथे बघतोय त्याच्यावरनं मेसेज, प्रॉम्प्ट वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या जात होत्या. मित्रांनो आता आहे ना फोन हातात असायची पण गरज नाहीये. तुम्ही सनग्लास लावून असं बोलू शकता, तिथे ना तुम्हाला मेसेज टाईप करायचा, अरे कुठे आहेस? मेसेज टाईप होऊन मित्राला पण सेंड होऊ शकतो. आणि मी हे असंच सांगत नाहीये, परत सांगतोय तुम्हाला, हे मी मनाने नाही सांगत आहे. आपण नऱ्यात आहे, मला मान्य आहे की आपण स्लो गेलं पाहिजे. पण मला असं वाटतंय ना टेक्नॉलॉजीमध्ये ना थोडं फास्ट असण्याची गरज आहे. आणि इंडियामध्ये तुम्ही आता बघत असाल ज्या पद्धतीने ते ट्रम्प वगैरे शाळा करताय ना बाहेरच्या याच्यामध्ये, इंडियामध्ये आपल्याकडे चांगली लोक तयार होणे जास्त गरजेचं आहे आणि चांगले स्टार्टअप्स तयार होणे जास्त गरजेचं आहे. म्हणून मी काय विचार करतो की राव IIT नरे बनलं पाहिजे. आणि मी माझे जुने स्टुडंट आहे त्यांनी हा शब्द नक्की ऐकला असेल माझ्याकडनं, मी लेक्चरमध्ये बोलतो. माझं एक स्वप्न आहे, मला नऱ्याला IIT बनवायचं. आता काही लोक जे नवीन आहेत त्यांना असं दिसतं तू पागलच आहे. हां, मी तुम्हाला अजून एक सांगतो बघा, तुम्ही 4-5 वर्षांनी 10 वर्षांनी इथेच असाल, तुम्ही ना हे वाक्य नक्की खरं झालेलं ऐकाल. इथून बोर्ड कमान आहे ना ते नवले ब्रिज साठी फेमस आहे की नाही? आता नरे नवले ब्रिज साठी फेमस आहे. हा, आता काही लोक बोलतील मला ना सर ते तुमचा JNAIचा कोर्स पेक्षा ह्याच्यामध्ये जास्त क्युरिओसिटी आहे की नवले ब्रिजला काय होतं. ठीक आहे, पण मला असं वाटतं की आपलं नरे ना नवले ब्रिज साठी फेमस नसावं, तर आपण IIT सारखे स्टुडंट घडताय तिथे असं यासाठी फेमस असावं. म्हणूनच आम्ही ना अशा पद्धतीच्या बॅच आणि अशा गोष्टी आम्ही डिझाईन करतो. आता तुम्ही बघा बरं, या टाईपचं ह्या लेवलचं कोडिंग जर सेकंड इयरचे स्टुडंट करत असेल तर याचा अर्थ तुम्ही विचार करा, तुम्ही थर्ड इयरला काही असाल, लास्ट इयरला असाल, तर तुम्ही भारी लेवलला करू शकता. आणि जे जुने स्टुडंट आहेत त्यांना तर माहिती आहे सुपर एक्स नावाचा एक प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये एक आयडिया आपली घ्यायची असते, ती इम्प्लिमेंट करायची असते, इथं प्रेझेंटेशन द्यायचं असतं. आणि मी तुम्हाला सांगतोय त्यातली एकही आयडिया आम्ही कोड केलेला नसतं, सगळं स्टुडंटनी कोड केलेलं असतात. स्टुडंटने कोड करतात आणि ते प्रेझेंटेशन देतात. मागच्या वेळेस आत्ताचे रिसेंटचे जे 2 महिन्यापूर्वी सुपर एक्स झालं त्यावेळेस 220 टीमने पार्टिसिपेट केलं होतं. आणि हा आकडा इंडियामध्ये सगळ्यात मोठा आहे. इव्हन IIT मध्ये पण डेमो होतात ना, तरी पण एवढा 220 प्रोजेक्ट ॲट अ टाइम दाखवले जात नाही. तर आमचं डेमो आहे ना जवळजवळ आहे ना 4 दिवस चालले होते सलग. 50 ते 55 डेमो आम्ही पर डे बघायचो. सकाळी 8 वाजता इथे सुरू करायचो, रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही डेमोज बघायचो. आम्ही 4 जज इथे बसलेलो असायचो. जज म्हणजे मी, सचिन, प्रमोद सर आणि अक्षय, आम्ही 4 लोक आणि आमची टीमने सगळं मॅनेज करायचो. पण ही मुलं आहेत ना ज्यांनी स्वतः कोड केले होते, मुलं मुलींनी मिळून, म्हणजे टीम असायची 3-4 लोकांची मॅक्सिमम. पण क्रिएटिव्ह आयडिया. आता तुम्हाला कळेल की अजून एक सुपर एक्स आहे. जर तुम्ही बॅचला आलात नाही आलात तरी तुम्ही सुपर एक्सला तर बघायला येऊ शकता. तर आहे ना दिवाळीच्या आधी आहे ना 3-4 दिवस आधी म्हणजे 13-14ला फ्लटरचं सुपर एक्स आहे. आता फ्लटर हे ॲप डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे, कळलं का? मग आत्ताची जी टीम फ्लटरचं जे सुपर एक्स करणार ना त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त टीम आरामात होतात. ठीक आहे, तर 100 पेक्षा जास्त टीम असेल आणि तुम्ही त्यांचे ॲप बघाल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल यायला हे सगळे एक्सपिरियन्स लोकांनी बनवलेलं दिसतंय. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो याच्यात सेकंड इयरचे स्टुडंट, थर्ड इयरचे स्टुडंट, फार फार तर लास्ट इयरचे स्टुडंट असतात. मग काही लोकांना असं वाटतं की मला जर कोणी भारी शिकवलं ना तर मी हे पण बनेन. पण तुम्हाला माहिती आहे का याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते, गोष्टी लागतात. आता काही लोकांना ही गोष्ट बोर झाली असेल की नाही का सर हे या लेवलला, आणि मी तुम्हाला सांगतो ही पॉवर पायथनमध्ये आहे. पायथन एवढं सोपं आहे ना, आणि या सगळ्या लायब्ररीज आहेत तुम्हाला माहिती आहे ना, लायब्ररीचा वापर करून कोडमध्ये बसवल्या गेल्यात. पण असं नाही ना सगळ्या लायब्ररीज आहेत, आपल्याला कोड लिहावा पण लागतो, अख्खा कोड इंटिग्रेट केलाय. मी तुम्हाला परत सांगतोय, ज्या लोकांना वाटेल की ना हे माणूस जे बोलतोय हे मला व्हिडिओ वाटतोय, तर तुम्ही क्रेवाचा 24 मिनिटाचा एक व्हिडिओ युट्यूबला टाकलाय, तो नक्की बघा. जर तुम्हाला असं वाटलं तरी तुम्हाला डाऊट आहे तर मला नक्की भेटा, मी तुम्हाला त्याचा सोर्स कोड पण दाखवतो. आणि त्या सोर्स कोडमध्ये पुश केलेली लोक आता कंपन्यांमध्ये आहेत, पण ते 2019 साली सेकंड इयरला होते. 90% लोक सेकंड इयरला होते, 90% स्टुडंट. आणि तेव्हा आमचे ग्रुप्स होते, मशीन लर्निंग, AIचा वेगळा ग्रुप, NLPचा वेगळा ग्रुप, असे आम्ही 6 ग्रुप पाडले होते. आणि त्या 6 गोष्टी, ARचा वेगळा ग्रुप, VRचा वेगळा ग्रुप, हे मिळून हा प्रोजेक्ट बनला होता.
तुम्ही म्हणाल की तू आत्ता आम्हाला का सांगतोय परत एकदा, आपल्याला माहिती पाहिजे की आपण ज्याच्याकडनं शिकणार आहे ना त्याला ह्याच्यातलं नॉलेज आहे का. कारण कसं होतं रे, बाहेर आपण बघतो एखादा माणूस 10-15 मिनिटामध्ये एखादी कन्सेप्ट सांगून टाकतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे वा, मी जर 10-10, 15-15 मिनिटात 4 तासामध्ये अख्खं जेन एआय संपतंय. तुम्ही नोटीस करा, ऑनलाईन ट्युटोरियल आहेत, कम्प्लीट जेन एआय इन 1.5 आवर. अरे 1.5 तासमध्ये तर आपल्याला इंट्रोडक्शन पण नाही देता येत. तुम्ही इमॅजिन करा, मी एवढं सगळं एआय मास्टर क्लास आणि हे डेमो घेतले, याच्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शनच सांगतोय. अजून इंट्रोडक्शन संपलंच नाही. पुढच्या वीकला जे ऍक्च्युअल लेक्चर चालू होतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे अच्छा आता सुरू झालंय सगळं. मग तुम्हाला कळेल की मग त्यांनी काय शिकवलं. त्यांनी तुम्हाला फक्त पानं लावली, त्यांनी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की ह्या गोष्टी अशा आहेत, इंटरनल गेलं उडत. ठीक आहे. सो मला एक सांगा बरं, इथे किती लोक असे आहेत जे 3rd इयरला आहेत आता? हात वर करा. हात वर करा. लास्ट इयरचे स्टुडंट हात वर करा. लास्ट इयरला आहेत आणि 3rd इयर लास्ट इयर सोडून बाकीच्या लोकांनी हात वर करा. हा, तुम्ही कुठल्या इयरच्या आहात? 2nd इयर. बरं मी तुम्हालाच प्रश्न विचारतो. जे 2nd इयरला आहेत त्यांना असं वाटतं की त्यांना फॅन्सी वर्ड्स वाटतात. पायथन, डेटा सायन्स, वाव, NLP, वाव, जेने, वाव, अजून काय देताय का? पण मी काय म्हणतोय, हे सगळं शिकायचं ना तर ह्याला पेशन्स पण पाहिजेत. कारण की हे ना पुस्तकी नॉलेज नसणार आहे. म्हणजे परत 10 वेळा मी सेम गोष्ट सांगेल. तुम्ही जर बॅचला येताय ना तर तुम्हाला शून्यातनं शिकवलं जाणार. फक्त एकच अट आहे, जेवढे पण लेक्चर घेणार ना तेवढे सगळेच्या सगळे तुम्ही अटेंड करा. एकही लेक्चर मिस करू नका. तुम्हाला दिसेल की तुम्ही आत्ताचा व्यक्ती आणि बॅच संपल्यानंतरचा व्यक्ती एकदम ड्रास्टिकली चेंज असेल. आणि म्हणूनच मी मगाशी सुरुवात करताना एक वाक्य सांगितलं होतं, तुमचे मामा मामी कोणी पण लोक असतील ना त्यांना आपला कंटेंट दाखवा आणि त्यांना विचारा की मी हे करू का, हा माणूस मला अशा लेवलला काहीतरी शिकवणार आहे तर मी ही बॅच करू का, हे आवर्जून सांगा. हे 10 वेळा मी परत नाही सांगणार. कारण की कसं आहे बघा, पुढच्या वीकला जेव्हा चालू होणार ना डायरेक्ट पायथनचा पहिला टॉपिक सुरू होणार आहे. नेक्स्ट लेक्चरला पहिला टॉपिक, आणि तो टॉपिक ऍक्च्युअल स्टार्ट झालेला असेल. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार की पायथन आणि इतर लँग्वेज मध्ये काय फरक आहे, पीव्हीएम नेमकं इंटरनली काय करतं, पायथन मध्ये मेन आहे का. पायथन मध्ये मेन नसतो. दिसतो का? अरे दिसतो का? पण पायथन मध्ये मेन असतो. हेच तर बोलतोय ना तुम्हाला, हेच तर आहे ना गोष्ट. आपल्याला असं वाटतं की हे सोपी लँग्वेज आहे, असं काय असतं इंटरनल. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कळतील. आय होप तुम्हाला कळलेलं असेल. ठीक आहे. जे नवीन लोक आहेत, तुमच्या मित्रमैत्रिणींनी तुम्हाला सांगितलं असेल की हा चांगलं शिकवतोय किंवा मी असं ऐकलंय याच्याकडनं, पण तुम्ही ना स्वतः चेक करा गोष्टी. इतरांना पण विचारा, तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारा, आणि मेन म्हणजे जे तुमच्या घरातले कोणी सिनियर असतील जे IT मध्ये आहेत त्यांना विचारा की मी अशा टाईपचा कोर्स करू का. कारण तुम्ही आमच्याकडे आले, आमचा क्लास आहे, आम्ही चांगलंच म्हणणार. कोणी माणूस कधी म्हणतो का, एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेला तो बोलतो अरे आमची बेकार चव आहे, तुम्ही एंट्रीलाच पळून जाल. तो एकदम भारी सांगतो, तो म्हणणार की एवढे कस्टमर आले ना की आता बंदच करत होतं हॉटेल, आणि त्याच्या आधी एकही कस्टमर आलेलं नसेल. पण तुम्हाला एवढं तर कळते ना, जेवढे पण लोक आहेत ना, जेवढे क्लासचे स्टुडंट आहेत, तुम्ही नोटीस करा ते प्रोजेक्ट उचलत नाहीत. का उचलत नाहीत? कारण ते सुपर एक्स्ट्रा प्रोग्राम मध्ये प्रोजेक्ट बनवला जातो. आणि 2nd इयरच्या स्टुडंटला मी हेच सांगतो, हा पाथ आहे ना मोठा आहे. 7 महिने 8 महिने जोक नाहीये. काही लोक टिकणार नाही टिकणार माहित नाही आपल्याला, पण हा प्रवास नक्की करा. जे AI DS वगैरेचे ब्रांच आहेत ना, मी तुम्हाला 100% सांगतो, तुमच्या 4 वर्षात तुम्हाला जेवढं शिकवलं जाणार नाही तेवढं तुम्ही 8 महिन्याच्या आत शिकाल. आणि ते पण क्वालिटी. म्हणजे असं हे थिअरॉटिकल विषय नसतात बरं का, याच्यासाठी प्रॅक्टिकल असणार आहेत सगळ्या बॅचला. सगळं अख्खी बॅचमध्ये सगळ्या गोष्टी आहेत ना त्याला प्रॅक्टिकल असणार. नवीन लोक आहेत म्हणून मी डिटेलमध्ये सांगतोय. जुन्या लोकांना मी एवढं कधी एक्सप्लेन करतच नाही, कारण त्यांनी बॅच केलेले असते, त्यांना माहिती असतं की नेमकं काय असणार आहे. चला मग आजच्या सिनारिओला चालू करूया, आजच्या लेक्चरला चालू करूया. ठीक आहे, चला ऐका, सगळ्यांनी लक्ष देत आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं बॅच वगैरे कशी असणार आहे, काय असणार आहे. हा, आता पुढच्या वीक आणि त्याच्या पुढच्या वीकला वीकेंडला बॅच आहे, पण ऍक्च्युअल लेक्चर आहे, ते ऍक्च्युअल लेक्चर असणार आहे. तुम्हाला मिस करायचे नाहीत लेक्चर, आणि तुम्हाला प्रॅक्टिकल पण असणार आहे. ठीक आहे, जे नवीन लोक आहेत ना त्यांना बोलवलं जाणार. 2nd इयरच्या लोकांसाठी मेनली तर ना जास्त फोकस काय केला जाणार, त्यांच्याकडनं आधी माहिती घेतली जाणार की त्यांची पहिलीच लँग्वेज आहे का, त्यांनी आधी प्रोग्रामिंग बघितलंच नाही ना, मग त्यांना एकदम बेसिक पासून गोष्टी असेल. जे लास्ट इयरचे स्टुडंट आहेत ना त्यांना प्रॅक्टिकल आहे ना कंपल्सरी नाही, पण काही प्रॅक्टिकलचा पार्ट त्यांना कंपल्सरी असणार, कारण ऍडव्हान्स लेवलचे टॉपिक पण पायथन मध्ये. पण त्यांना मला सांगा बरं, बेसिक टॉपिक ऑपरेटर, आता ऑपरेटर तर ऑलरेडी शिकलेले असतात लोक. इफ एल्स, मग इफ एल्स बऱ्याचशा लोकांना 3rd इयर लास्ट इयरच्या लोकांना येत असतं, त्यांना कंपल्सरी नाही. पण हा 2nd इयरच्या लोकांना सगळं कंपल्सरी. 2nd इयरचं का, त्यांनी म्हणतात की आम्हाला पण येतंय, तुम्ही प्रॅक्टिकलला या, तुम्हाला दिसेल.
ठीक आहे, वेगळ्या गोष्टी असतात, वेगळ्या सगळ्या कन्सेप्ट असतील, ते तुम्हाला कळूनच जाईल. चला स्टार्ट करूया आता लेक्चरला. चला स्टार्ट करूया. मला सांगा आता, प्रामाणिकपणे हात वर करायचा, मी जे जे प्रश्न विचारतो खरं खरं सांगायचं. किती लोकांना मोटो क्लिअर आहे की ही बॅच केल्यानंतर मी काय बनणार आहे किंवा मला काय नॉलेज भेटणार आहे? त्यांनी हात वर करायचं. ताट हात वर करा, एकदम ताट हात वर करा. ठीक आहे, गुड. ठीक आहे, बघा तुम्ही आजूबाजूला बघा. आणि मी तुम्हाला हे वाक्य विचारण्यामागे बाकी लोकांचा अपमान करणे नव्हता. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगतोय एवढं क्लिअर राहा की आपल्याला कळलं पाहिजे की ही बॅच आपण करतोय ना, तर ह्याच्यातनं मी काय शिकणार आहे. आता तुम्ही मला सांगा, ही बॅच सगळ्यांनी एक साथ बोलूया बरं. ही बॅचला तुम्ही पायथनची बॅच म्हणाल की एआय ची बॅच म्हणाल? का? जेन एआय शेवटचा टॉपिक आहे म्हणून का? तुम्ही म्हणणार सर शेवटी तू जे शिकवणार ना ती बॅच आम्ही म्हणणार, तू आयओटी शेवटी शिकवलं आम्ही आयओटी म्हणणार. असं नाहीये मित्रांनो. ही जेन एआय ची बॅच असण्यापेक्षा ना तुम्ही हा इमॅजिन करा, पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज अशी आहे ना, त्याच्या अराउंड एवढं आहे ना एन्व्हायरमेंट तयार झाले. म्हणजे आपण बोलू शकतो पायथनची स्वतःची इकोसिस्टम एवढी मोठी बनली. पायथनच्या अराउंड डेटा सायन्स आहे, पायथनच्या अराउंड आता तुम्हाला कळत असेल आयओटी सगळं पायथनच्या अराउंड आहे. जेन एआय अख्खच्या अख्खं पायथनच्या अराउंड बसवलंय. का बरं? जावा, सी शार्प वगैरे फेमस नाहीत का? आहेत की फेमस लँग्वेज, पण पायथन आजही फर्स्ट चॉईस आहे एआयच्या गोष्टींमध्ये. मशीन लर्निंग मध्ये विचार केला, सगळ्यात पहिला प्रेफरन्स पायथनला आहे, कारण रिच लायब्ररीज आहेत, कारण त्याच्याकडे ऑलरेडी पॅकेजेस, ऐकलंच आहे ना, पॅकेजेस, लायब्ररी जास्त आहेत, म्हणून पायथन वापरलं जातं. मग तुम्हाला सांगतोय ही बॅच आहे पायथनची, लक्ष द्या, पायथनची. मग तुम्ही म्हणाल मग मी पायथन शिकलो, तर तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये पायथन शिकून चांगला पायथन डेव्हलपर बनणार. ठीक आहे, पुढचा पार्ट आहे डेटा सायन्सचा. डेटा सायन्स संपल्यानंतर तुम्ही, मी परत सांगतोय, कंपनी लेवलचा जो माणूस डेटा सायन्स केलेला आहे त्याला जेवढं नॉलेज आहे ना तेवढंच नॉलेज तुमच्याकडे असेल. तुम्ही म्हणाल असं कसं काय सर, मी सेकंड इयरला असेल, मी थर्ड इयरला असेल, मला थोडीच एवढं नॉलेज येणार आहे. हा फरक आधी सोडून द्या. का माहितीये का? त्या लोकांनी काम चलावू काम केलेलं असतं, म्हणजे काय काम आले त्यांनी त्याच्यामध्ये काम तेवढ्या पुरतं केलेलं आहे, पण इंटरनल त्या गोष्टी तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकाल. फक्त एकच गोष्ट आहे बरं का, पेशन्स पाहिजेत. कारण डेटा सायन्स म्हणजे डेटा सायन्समध्ये मशीन लर्निंग येतं, आणि मशीन लर्निंग मोठा पार्ट आहे. मशीन लर्निंगमध्ये एसक्यूएल पण शिकावं लागतं, मशीन लर्निंगमध्ये मॅथ्स पण शिकावं लागतं. पण मॅथ्स सोपं आहे, म्हणजे 4 टॉपिक आहेत मॅथ्सचे, ते तुम्हाला यावेच लागतात, ते पण आम्ही तुम्हाला शिकवणार. बरं, प्रामाणिकपणे सांगा रे, किती लोकांनी कंटेंट बघितलाय ऑलरेडी बॅचचा? एवढ्या लोकांनी बघितलं. मग ही जे बाकीचे लोक हात नाही वर करते, ते फक्त सोबत आलेत का त्यांच्या? की नाही सर मी नव्हतो येणार, हा बसला काय बसतो इथं, त्यापेक्षा तिकडं कीर्तन ऐकायला चल, असं नाही नव्हतंय. ठीक आहे, चला मग आता चला लास्ट पॉईंट सांगण्यामधला, थेरॉटिकल कंटेंट मधला लास्ट पॉईंट. ज्यांनी पण कोर्सचं स्ट्रक्चर बघितलं नाही, तुम्ही आधी कोर्सचं स्ट्रक्चर बघा आणि मगच तुम्ही ऍडमिशन घ्या. परत सांगतोय, हा पण एवढं आहे, एका दिवसामध्ये ऍडमिशन फुल होतात, हे आमचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहेच आहे. जर तुम्हाला ऍडमिशन त्या दिवशी नाही घेतलं आणि तुम्ही बोलले की मी सगळे डेमो लेक्चर अटेंड केलेत, तर तुम्हाला एंटरटेन नाही केलं जाणार. का सांगतो हे पण सांगतो. असं का, तर जी लोक फर्स्ट कम फर्स्ट सर्व असतं, जी लोक आधी येणार त्यांना आधी ऍडमिशन भेटणार. हा माझा शेवटचा पॉईंट होता. चला मग आता आपण शिकायला घेऊया. कळलंय ना सगळ्यांना? सगळ्या सूचना सांगितल्या. काय शिकणार आहोत ते तर तुम्हाला आता मी दाखवणारच आहे, ते बोर्डवर दाखवणार. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. मी तुम्हाला सांगतो इथून पुढे जर कोणी तुम्हाला सांगितलं ना तू जेन एआय शिक किंवा तू आयओटी शिक किंवा तू काही शिक, तेव्हा त्याला आहे ना ही डायग्राम काढून दाखवायची. मी तुम्हाला इथे दाखवतो, ते लक्षात घ्या. हे तुम्ही हे बनणार आहात अशा पद्धतीची गोष्ट. बघा इथे एक सॉफ्टवेअर इंजिनियर असतो, इथे काय एक सॉफ्टवेअर इंजिनियर, सगळ्यांनी बोलायचं. ठीक आहे, मला सांगा हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो डेव्हलपरही असू शकतो, टेस्टरही असू शकतो, बरोबर आहे. आता मला सांगा हा वेब डेव्हलपमेंट करतोय, बॅकएंड करू शकतो, मोबाईल करू शकतो, हे सगळं आहे. लक्ष द्या, लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे का, ऐकताय ना, कोणी विचारलं ना काय केलं डेमो लेक्चरला जाऊन, तर त्याला फक्त एक डायग्राम काढून दाखवा, त्याला कळून जाईल की तुमचं नॉलेज एकाच दिवसात एवढं वाढलंय. आता बघा इथे मला सांगा सगळं एआय आलं, मग एआय मध्ये LLM पण आहे. LLMs माहिती आहे ना तुम्हाला? कोण कोण LLM? चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, क्लॉड आहे, सगळं. पुन्हा वेगवेगळे टूल्स आले. टूल्स कुठले कुठले टूल्स सांगा, बोला बोला, हात वर करायचं आणि सांगायचं. कुठल्याही टूल्सचं नाव सांगायचं, हात वर करा आणि बोला. चला एकेकाने बोला, एक टूल रिपीट नाही झालं पाहिजे. चला बोला. हा, गॅमा. चला नेक्स्ट, हेलो एआय, हेलिओ,
ठीक आहे, हां चला अजून Na10. ऍक्च्युली हा स्मॉल एन आहे माहिती आहे ना, Na10 हे काय आहे सगळं? हां बसून बसून बोला, बसून बोला. लवेबल Na10 वेगवेगळे आहेत ना टूल्स. ठीक आहे, चला ऐक. सॉरी, बरं Na10 वर्कफ्लो बद्दल आहे, मग ह्याच्याबद्दल पण सांगून टाक. ऐकलंय का? आता ह्याच्या रिलेटेड आपण ऑलरेडी मागच्या डेमोला दाखवलं होतं. ठीक आहे, चला बाकीच्यांनी सगळ्यांनी लक्ष द्या. ऐका, हे सगळे टूल्स आहेत ना, ते को पायलट वगैरे ह्यांना पण तुम्ही टूल्समध्ये कन्सिडर करू शकता, कारण ते गोष्टी आहेत. ठीक आहे, टूल्स. मग आता LLM मध्ये आपण जाऊया. इकडे आहे चॅट जीपीटी, ऐकलंय ना? पुन्हा क्लॉड, अजून जेमिनाय, अजून ग्रॉक, परप्लेक्सिटी. हे 5 फेमस आहेत की नाही? हे 5 फेमस आहेत. आता ऐकताय का? भारी गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. हीच डायग्राम तुम्हाला काढून दाखवायची. आतापर्यंत हा डेव्हलपर होता ना, तो काहीतरी डेव्हलप करत होता, पण डेव्हलप करत असताना तो वेब डेव्हलपर होता, बॅकएंड करत होता. आता बॅकएंडला तुम्हाला माहिती आहे ना, स्प्रिंग बूट असतं और नोड जेएस असतं. ऐकलंय का रे? स्प्रिंग बूट किती लोकांनी ऐकलंय? हात वर करा. स्प्रिंग बूटला कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज लागते? जावा लागते. नोड जेएसला जावा स्क्रिप्ट लागते. आता बॅकएंड डेव्हलपमेंटचे काय हे 2च फ्रेमवर्क नाहीयेत, याच्या बरोबरीने भरपूर ढिगाने फ्रेमवर्क आहेत, पण हे 2 जास्त फेमस आहेत. तसंच आता वेब डेव्हलपमेंटला चाललो तर तुम्ही ऐकलं असेल, वेब डेव्हलपमेंटला रिॲक्ट जेएस फेमस आहे, पण अँग्युलर जेएस पण ऐकलं असेल. किती लोकांनी अँग्युलर जेएस ऐकलाय? शब्द ऐकलाय नक्की? आधी हाच फेमस होता माहितीये का? नंतर कोण आला? रिॲक्ट जेएस आला. स्प्रिंग बूट आहे, नोड जेएस आहे. नोड जेएस मध्ये कमी कोड लिहावा लागतो जरा, स्प्रिंग बूट मध्ये थोडं जास्त. जावाच्या कन्सेप्टच तशा आहेत ना. आता इथे आलो मोबाईल. मोबाईलमध्ये ऍप बनवायचे तुम्हाला माहिती आहे ना, अँड्रॉइडचा वापर करून बनवू शकता. iOS वरती बनवायचं तर स्विफ्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. स्विफ्ट आधी इथे ऑब्जेक्टिव्ह सी होती. iOS साठी तुम्ही ऍप बनवता ना, तर हे असे होते. पण आता तुम्हाला माहिती असेल क्रॉस प्लॅटफॉर्म आले, मग त्याच्यामध्ये रिॲक्ट नेटिव्ह ऐकलंय का? किती लोकांनी रिॲक्ट नेटिव्ह ऐकलंय? हा, मग फ्लटर ऐकलंय का? किती लोकांनी फ्लटर ऐकलंय? क्या बात आहे, हा गुड. किती लोक फ्लटर शिकलेत? होय, कुठे? इथेच. हा, हेच ऐकायचं होतं मला. ठीक आहे, हा. बाकी कोणी दुसरं कोण शिकवायला नाहीच आहे ना अजून, पुण्यामध्ये तर कोणी शिकवायला चालूच केलं नाहीये. आणि तेच सांगतोय तुम्हाला. हेच तुम्हाला ह्याच्याबद्दल एक भारी गोष्ट सांगू का? जेव्हा फ्लटर शिकवायला घेतलं, दूरदृष्टीचा विचार करून शिकवायला घेतलं. रिॲक्ट नेटिव्ह शिकवू शकत होतो, पण मला माहिती आहे ना, गुगल लय ताकदीने फ्लटर घेऊन आलं, कारण त्यांना एक वचपा काढायचा होता. बोलतात ना, काही बदला घ्यायच्या असतात काही गोष्टींचा. मी माझ्या मनाने सांगतोय बरं का गोष्टी, नीट ऐका. हे अँग्युलर जेएस आहे ना, हे गुगलकडे होतं. रिॲक्ट जेएस हे आलं मेटा. कळतंय का? बाजार बसवला मेटाचा. मेटाने याचा अँग्युलर जेएस म्हणजे गुगलचा. मग त्यांना असं वाटलं, चायला मेटा टाइमपासच्या गोष्टींमध्ये पण पुढे चाललंय, आता डेव्हलपमेंटमध्ये पण आमच्या पुढे पुढे भारी भारी टूल बनवायला लागले. मग ह्यांचं रिॲक्ट नेटिव्ह होतच. गुगलने विचार केला, एक अशी भारी तगडी फ्रेमवर्क आणूया जे की क्रॉस प्लॅटफॉर्म चालेल. आणि 2017ला त्यांनी काय आणलं? फ्लटर आणलं. आता 2017ला फ्लटर आणलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आमची कंपनी सुरू झाली, मी कंपनी सुरू केली 2019-20ला, म्हणजे 20च्या स्टार्टिंगला असं ना, 19 पासूनच आम्ही काम करायला घेतलं. स्वतःची कंपनी आहे, आयटीची कंपनी. आणि तेव्हाच आम्ही फ्लटर वापरायला सुरुवात केली. ते आलं येऊन किती वर्ष झाले होते? फक्त 2 वर्ष. आणि नवीन असल्यानंतर माहिती आहे ना, सगळ्या गोष्टी कमी असतात. म्हणजे आम्हाला जर डाऊट आले, एरर आल्या, तर सॉल्व्ह करायला कोणी नव्हतं. पण तरी पण आम्ही कंपनी याच्यामध्ये सुरू केली, फ्लटरमध्ये ॲप बनवायचो आम्ही. लोक आम्हाला नावं ठेवायला लागली. म्हणले काय काय नवीन आलेली टेक्नॉलॉजी, बंद पण पडू शकते. मग मी म्हटलं की बंद नाही पडणार, हे फ्युचर आहे, हे फ्युचरमध्ये नक्की चालणार. मग नंतर मी म्हटलं की ह्याची बॅच घेऊया. 2023ला आम्ही पहिली फ्लटरची बॅच अनाऊन्स केली. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या कॉलेजेसचे लोक, जेवढे जेवढे स्टुडंट होते ना आपल्याकडे, त्या बॅचला जवळजवळ पहिलीच बॅच होती, तरी पण 600+ स्टुडंट, हाऊसफुल बॅच झाली तेव्हा पण. 600+ स्टुडंट त्या बॅचला आले. ठीक आहे, पण त्यांचे शिक्षक, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांना ज्यांना बोलता पण येत नव्हतं फ्लटर, ते बोलायचे फुटर काय काय पण काय शिकतो. ठीक आहे, तुमचा मास्तर पावभाजी बनवायला शिकवेल, तू काय पण शिकायला जातो का? त्याला काय, त्याला क्लास घ्यायचा आहे, तो काही विकेल, तू कशाला शिकतो? पण तुम्हाला माहिती आहे का, आज ती सगळीच्या सगळ्या लोकांना जॉब आहे. आणि पुण्यामध्ये जेवढे पण फ्रेशर जॉब करतात ना फ्लटरमध्ये, त्यातले 70% स्टुडंट माझे स्टुडंट आहेत. अरे तुम्ही म्हणाल की आयला तुला काय आधीच कळलं होतं का? गुगलने तुला काय चेक पाठवला होता का? अरे कसं असतं ना, काही गोष्टींचं आहे ना, वारं ज्या दिशेने फिरतात ना, ते आपल्याला कळायला लागतं. इव्हन मग तुम्हाला असं होत असेल, मे बी तुझं कावळा बसायला फांदी तुटायला झालं असेल, किंवा तुझं नशीब चांगलं असेल, तू ते शिकला असशील जे चालणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी अशा गोष्टी पण शिकलोय ज्या अजिबात चालल्या नाहीत, किंवा मे बी पुढे जाऊन चालू शकतात. मी ब्लॉकचेन ऑलरेडी शिकलोय.
मी ब्लॉकचेन कधी का शिकलो माहिती आहे का? मी 17-18 पासून बिटकॉइन वगैरे ऐकलंच नाही. किती लोकांना या गोष्टी माहिती आहेत हातवर कर? बिटकॉइन, अजून दुसरं कुठलं कॉइन असतं एकच माहिती आहे का? इथेरियम, अजून डॉज कॉइन आहे, ऐकलेत नक्की असे? हा, ऐका. तर हे बिटकॉइन वगैरे आहे ना, याच्या मागे टेक्नॉलॉजी वापरली जाते, ब्लॉकचेन. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ब्लॉकचेनचा अभ्यास मी तेव्हापासून करत 3-4 वर्ष काशी केली, एकदम अभ्यास करत राहिलो, कारण मला माहिती होतं जग बदलणार आहे आणि ब्लॉकचेन हे वर्ल्ड वाईड फेमस होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काही काही मेन ज्यांच्याकडे पॉवर असतात ना, अशा लोकांनी ब्लॉकचेन या जे डोमेन आहे ना, हे वरच येऊ दिलं नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना, अजूनही बिटकॉइनचा जो फाउंडर आहे, नाव माहिती पडलंय, पण असं नावाचा व्यक्ती एक्झिस्टच करत नाहीये. नाव काय त्याचं? हात वर करा आणि सांगा. चला, हात वर करायचा. बिटकॉइन. हा ताई बोला. हा, बसून बोललं तरी चालेल. सतोशी नाकामोटो. किती लोकांनी हे नाव ऑलरेडी ऐकलंय? व्हेरी गुड. आता बिटकॉइनला एवढ्या लोकांनी हात वर केला. तुम्हाला माहिती आहे का, हा तो पहिला माणूस आहे आणि त्याची वेल्थ आज एवढी मोठी आहे ना, पण तो माणूस कोण आहे हे अजून कोणालाच माहित नाही. काही लोक बोलतात पण तो एलॉन मस्कच आहे. ऐकलं बरं? ही न्यूज किती लोकांनी ऐकलंय? तो एलॉन मस्कच आहे. असं लोक खूप बोलतात, बरोबर नाही? पण ही फेक न्यूज आहे. काही लोक बोलतात मग हा जर माणूस एवढं जर $1 बिलियन ह्याच्याकडे तेवढे पैसे आहेत, तर हा वापरत नाहीये, याचा अर्थ त्याच्याकडे पैशाची कमी नाहीये, आणि पैशाची कमी नाही असं असलेला एकच माणूस आहे, एलॉन मस्क. म्हणजे त्यांना असं वाटतं की तो, आणि असू पण शकतो बरं का. कारण तुम्हाला माहिती आहे ना, पेपालची कन्सेप्ट नीट बघा, ती जरा मिळती जुळती आहे. त्यांनी आधी पेपालच्या सुरुवातीला जे काही बनवायचा ट्राय केलेलं ना, ते असलंच काहीतरी किडे करत होते. जरा काही लोकांना असं वाटेल, मित्रा तू भरकटतोय का, तू वेगळं का सांगतोय? तुम्हाला माहिती आहे का, हे असले सेशन घेण्यासाठी लाख रुपये 2-2 तासासाठी देतात लोक, लाख रुपये, की ते रिअल टाइम मध्ये सांगा की नवीन जगामध्ये आता सध्या काय चाललंय. अरे मी लेक्चरमध्ये हे फुकट सांगत असतो, फुकट. मला एवढंच वाटतं की ना, फक्त ना ते ना, तुम्ही भुकेल्या नजरेने या, पण भुकेल्या नजरेने बघू नका. कहते ना, बिटवीन द लाईन समजून घ्या. म्हणजे काय माहितीये का, शिकण्याच्या दृष्टिकोनात नाही, तुम्हाला सगळ्या लँग्वेज मधलं सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळेल. आता तुम्ही म्हणाल तू हे का सांगतोय, तर मी तुम्हाला आत्ताच एक गोष्ट सांगली, मी इथं परत येतो, तुम्ही ऐका. मला सांगा, ब्लॉकचेन एक टेक्नॉलॉजी आहे, ऐकलंय ना तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय? हे मी आधी शिकायला घेतलं होतं एआयच्या पण. का बरं मग मी क्लास नाही चालू केला ब्लॉकचेनचा? का? कारण की अजून पण जेवढं मार्केट म्हणायला पाहिजे तसं ह्या कॉइन्सचं मार्केट बूम नाही झालं. म्हणजे वापरलं जाते बरं का, असं नाही की वापरलं नाही जाते, पण हे जे इंटरनल आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी फेमस ह्याच्यामुळेच झाली होती, या गोष्टींमुळेच. पण तुम्ही बघा ना, अजूनही कुठे ह्याला डिमांड आलं. मग तुम्हाला असं वाटेल ना, आता तू एआय शिकवतोय, मग एआय पण मी आधीपासूनच शिकतोय ना, म्हणूनच एआय आता शिकवायला लागलो. याचाच अर्थ तुम्हाला कळते का, ही कुठं रे माझ्या नशिबाचा पार्ट असतं तर दोन्ही पण भारी झालं असतं की नाही? मग माझी इथं 4 वर्ष वाया गेले असं काही लोकांना वाटू शकतं, पण मला वाया गेले असं नाही वाटत आहे, कारण मला माहिती आहे ना, मी ह्याच्यातनं खूप नवीन गोष्टी शिकलो होतो. अरे कळतंय का? म्हणून मी म्हणतोय माझा लर्निंग कर्व जरा मोठा आहे, ठीक आहे, पण याच्यासाठी मी कुठे शॉर्टकट नव्हता मारला. मग आता येऊया का, मला सांगा, मी हे सगळं रिॲक्ट नेटिव्ह पण येतंय, फ्लटर पण येतंय, पण मी फ्लटर का शिकवायला घेतलं असेल? कारण मला माहिती आहे की इथं कुठेतरी फ्लटर आहे ना बाजी मारणार, आणि पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला कळेल की फ्लटर याला ओव्हरटेक करायला आत्ताच सोबत चालायला लागले. आधी एकदम कमी होतं फ्लटर, आता रिॲक्ट नेटिव्हला फाईट द्यायला फ्लटर आलंय पुढे, आणि अजून पण फ्लटर पुढे जाण्याचे चान्सेस आहेत. कारण तुम्ही लायब्ररी बघाल ना, फ्लटरमध्ये जे पॅकेजेस इन्व्हॉल्व केलेत ते नेक्स्ट लेवलचे पॅकेजेस इन्व्हॉल्व केले. आज पण तुम्हाला डेमोमध्ये एक पॅकेज नवीन दिसणार आहे, सगळ्याच लोकांना दिसेल, तर तुम्हाला कळेलच. मला सांगा बरं, मोबाईल डेव्हलपर आहे तो अँड्रॉइड मोबाईलवरती पण काम करणार असेल, iOS साठी पण करणार असेल, किंवा क्रॉस प्लॅटफॉर्म. क्रॉस प्लॅटफॉर्म शब्दाचा अर्थ किती लोकांना माहिती आहे सांगा? हात वर करा. हा एकदाच कोड लिहिला जातो, हा आयफोनवर पण चालतो, अँड्रॉइडवर पण चालतो, वेबला पण चालतो, सगळीकडे चालतो. तुम्ही म्हणाल काय बोलतो, असं पण आहे का? येस. म्हणून हे आता ना क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेजेस फेमस होत चालल्यात. मग तुम्ही ना फ्लटरमध्ये कोड लिहिला, रिॲक्ट नेटिव्हमध्ये कोड लिहिला, तर त्याची वेबसाईट पण बनवू शकते. त्याचं iOS वर पण डिप्लॉय करता येतं ॲप, अँड्रॉइडवर पण. पण इथे तुम्हाला कळतंय का, हे लँग्वेज स्पेसिफिक आहेत ना, तर हे प्लॅटफॉर्म स्पेसिफिक आहेत. अँड्रॉइडचा जर तुम्ही वापर केला ना, तर तुमचे ॲप फक्त अँड्रॉइडवर चालणार, iOS वर चालणार का? नाही. iOS साठी स्विफ्ट वापरलं तर स्विफ्ट फक्त iOS साठी काम करतं, ते दुसरीकडे चालेल का? नाही चालणार. हे कळतंय ना मी काय बोलतो? जास्त टेक्निकल नाही ना होतंय.
काय काय लोक असं होतं, हा जर जास्त टेक्निकल होते, पण हे शब्द तर ऐका तरी ना काय बोलतोय, नाही कळलं काही फरक नाही पडत आहे. मग आता मला सांगा, हे सगळ्या टाईपचे डेव्हलपर आहे, नीट ऐका आता मजेशीर गोष्ट कुठे झाली. तुम्हाला काय वाटते, हे AI बरोबर टूल्स आलेत, LLM आलेत, कळतंय का? लक्ष द्या बरं का, लक्ष द्या. या LLMच्या आतमध्ये तुम्हाला अख्खा पाथ माहिती आहे म्हणजे लास्ट टाइम मी सांगितलं होता, इथे पाथ असे आहेत, पायथन आहे, मशीन लर्निंग, हे बोला राव, मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे. डीप लर्निंग मध्ये 2 पार्ट आपण बोलतो, न्यूरल नेटवर्क आहे, NLP आहे, प्लस जेन AI आता इथे आहे, बरोबर की नाही? आणि ह्या सगळ्यांच्या पाथ मधनं कोण तयार झाले रे इथे बघा, या सगळ्यांच्या सिनॅरिओ मधनं कोण तयार झालेत, LLM तयार झाले. पण आता मला सांगा, हे जर आपल्याला न शिकता आपण हे वापरतोय की नाही, सगळ्यांनी बोलाल. ChatGPT तुम्हाला वेगळं शिकवायला ट्रेनिंग घ्यावं लागलं का, वापरायला ट्रेनिंग घ्यावं लागलं का? ChatGPT अशा पद्धतीने वापरा. आपण डायरेक्टली जातो आणि तिथे ऑप्शन असतो, तू क्वेश्चन विचार, प्रॉम्प्ट दे, आपण प्रॉम्प्ट देतो, आपल्याला लगेच कळायला लागतं की नाही. याचा अर्थ हे शिकायला लागलं नाही आपल्याला, डायरेक्ट आपण वापरायला लागलो. पण ह्याच्या बिहाइंड द सीन एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, आणि हा आपल्या कोर्सचा पार्ट आहे. तुम्ही चाळलं म्हणजे मी कोर्समध्ये हे शिकणार आहे. प्लस याच्या बरोबर एक वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे IoT अँड रोबोटिक्स. ठीक आहे, आता ह्याचे डेमो वगैरे तुम्हाला कळतील, सगळ्या गोष्टी दिसतील. म्हणजे हा मी वेगळा का ठेवतोय, तर हा डायरेक्टली याच्यावर डिपेंड न राहता कशावर डिपेंड आहे, पायथनवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, पायथन. तो ह्यांच्या फ्लो मध्ये येतो का रे, नाही येत, तो आपला वेगळा पार्ट आहे. हे कळतंय का रे नक्की? हा, मग आता लक्ष द्या. डायग्राम बघून जरा चिवडा झाल्यासारखं वाटत असेल तर मग मी आता हे लक्षात ठेवलेलंच असेल, तर इथे बघा बरं, मी छान डायग्राम करतो. हा आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. मला सांगा, इथे AI आलं, AI मध्ये आता 2च गोष्टी ठेवतो. AI मध्ये काय आहे सांगा, LLMs आहेत, आणि मल्टिपल काय आहेत, टूल्स आहेत. लक्ष द्या बरं का. आता टूल्स आणि LLMs याच्यामध्ये फरक आहे, आजच्या लेक्चरला अजून क्लिअर होऊ शकतात. इकडे 3 टाईपचे डेव्हलपर आहेत, मी तुम्हाला सांगितले. कोणते कोणते एकदा बोलाल. एक तर वेब डेव्हलपर, वेब ॲप बनवत असेल, मोबाईल ॲप बनवत असेल, किंवा बॅकएंड लिहित असेल, अशा टाईपचे. आता नोटीस करा, AI आलं, LLM घेऊन आलं, टूल्स घेऊन आलं. ही लोक आहेत ना, एकतर ऐकताय का, यांना इंटिग्रेट करतायत. इंटिग्रेट करतात म्हणजे कळलं का, याच्या आतमधनं ChatGPT वगैरेला कॉल देत असतील, किंवा याच्या आतमधनं टूल्सला कॉल देत असतील. आणि जेव्हा आपला सॉफ्टवेअर इंजिनियर हा AI चे टूल्स वापरतो, नीट लक्ष द्या, टूल्स वापरतो, किंवा स्वतः पण इम्प्लिमेंट करू शकतो काही गोष्टी. तुम्ही म्हणाल काय बोलतो रे, फेकतोय काय, स्वतः कसा इम्प्लिमेंट करेल? मला सांगा, याचा जर पाथ तुम्ही शिकलायत तर तुम्ही स्वतः पण इम्प्लिमेंट करू शकता की नाही, LLM टाईपचा प्लॅटफॉर्म किंवा मॉडेल सर स्वतःचं बनवू शकता की नाही? कळतंय ना मी काय बोलतोय? मग मला सांगा, जर इंजिनियर हा AI चे टूल्स आणि LLM डायरेक्टली पण वापरू शकतो आणि स्वतः पण इम्प्लिमेंट करू शकतो, तर अशा लेवलला गेल्यानंतर तो ऑटोमॅटिकली AI इंजिनियर बनून जातो. तो काय बनला? मग आता मी तुम्हाला बोलतो एक वाक्य बघा. ही बाजू तर तुम्ही सगळे शिकणारच आहात. वाक्य चुकीचं असेल पण डेंजर आहे. परत सांगतो, याच्यातलं तुम्ही काही ना काही नक्की बनणारच आहात. तुम्ही डायरेक्ट AI इंजिनियर तर नक्कीच बनत नाही. तुम्ही डायरेक्ट म्हटले की मी AI शिकून डेटा सायंटिस्ट बनतो, हे बनतो, ते बनतो. पण मी काय बोलतोय, तुम्ही ह्याच्यातलं एक फील्ड तरी घ्या, ज्याच्यातनं तुम्ही वेब डेव्हलपर बनाल, किंवा बॅकएंड बनाल, किंवा ॲप डेव्हलपर बनाल, काहीतरी बनाल. ह्या तिघांपैकी एक बना. AI ची बॅचला तर तुम्ही असाल, तर तुम्हाला कळतंय का, ह्याच्यातलं फक्त एक शिकायची गरज आहे. हे तर तुम्हाला ऑलरेडी येतंय, तुम्हाला बनवता पण येतंय आणि वापरता सुद्धा येतंय. याचाच अर्थ तुम्ही ऑटोमॅटिकली त्या फील्ड मधले AI इंजिनियरच बनलेत. मग आता तुम्हाला पुढची डायग्राम दाखवतो बघा. आता मला सांगा, हा आहे AI इंजिनियर. ठीक आहे, लक्ष देताय का? आता इथे 2 टाईपचे इंजिनियर आहेत, लक्ष द्या. 2 टाईपचे. एक ना कोडिंगला घाबरतो, सो तो म्हणतो की मी लो कोड इंजिनियर आहे. लो कोड म्हणजे काय ते, मी काय करणार, कमीत कमी कोड लिहिणार. म्हणजे हा जास्तीत जास्त काय वापरेल रे, टूल्स वापरेल आणि LLMs वापरेल. याच्यात अजून एक माणूस असतो, डायरेक्ट असतो तो नो कोड. पण तुम्ही नोटीस करा, जर हा नो कोड वाला माणूस आहे तर तो AI इंजिनियर का? पण तुम्हाला माहिती आहे का, आत्ताच्या जगामध्ये असं पण होणार आहे, एखादा म्हणू शकतो मी AI इंजिनियर आहे, पण त्याने जे काही ऍप्लिकेशन बनवलेले असतील ना, ते सगळे नो कोडच्या फॉर्मॅटमध्ये बनवले असेल. नो कोडचा अर्थ असा होतो, त्याने फक्त आणि फक्त टूल्स आणि LLM वरनच एखादा ऍप बनवू शकतो तो.
एक मिनिट, सॅम अल्टमनला ओळखता? सॅम अल्टमन आता परवा पण त्या दिवशी पण एक वाक्य बोलून गेला, सिंगल माणूस सुद्धा $1 बिलियन कंपनी उभी करू शकतो. एक मिनिट, $1 बिलियन म्हणजे किती झाले? आत्ताच 85 रुपये किंवा 90 रुपये पकडूया डॉलर. किती रुपये डॉलर आहे आता? 90 रुपये आहे, बरोबर. $1 बिलियन म्हणजे 9,000 कोटी झाले. किती झाले? 9,000 कोटी. हे कळते का? काही लोक बोलतील सर म्हणजे ह्याला काय म्हणतात? हेच ते युएसच्या भाषेमध्ये बोलतात $1 बिलियन. कळलं का? मग एखादी कंपनी बिलियनियर स्टेटस घेते. बरं तुम्ही ते फिजिक्स वाल्याला तर ओळखत असाल सगळे. मला फिजिक्स वाला फाउंडर त्याचं नाव काय? अलक पांडे, ऐकलंय? आता ती कंपनी जेव्हा तिचं व्हॅल्युएशन त्यांनी फंडिंग रेज केली तेव्हा त्या कंपनीचं व्हॅल्युएशन $1 बिलियन होतं. आणि आपल्यामध्ये अशा कंपनींना युनिकॉर्न कंपनीज असं म्हणतात. ते बरं, हा शब्द आधी ऐकलाय असे किती लोक आहेत? हातवर करावे. युनिकॉर्न स्टेटस असलेली कंपनी, युनिकॉर्न स्टेटस. मग आपण बोललो ही कंपनी युनिकॉर्न आहे, तर म्हणजे तिचं व्हॅल्युएशन किती आहे सांगा? 9,000 कोटी म्हणजेच $1 बिलियन. आता हे फ्लक्च्युएशन असेल ना रे, डॉलरची किंमत कमी जास्त झाली की हे व्हॅल्यू कमी जास्त होत राहणार. आता तुम्ही म्हणाल तू हे का सांगतोय, तर ऐका का सांगतोय. हा जो नो कोड वाला माणूस आहे ना, हा पण वाटतोय तितका साधा सुद्धा नसणार आहे. ठीक आहे का? बघा, जर समजा तो ऑलरेडी एखाद्या पद्धतीचा डेव्हलपर आहे, त्याला ऑलरेडी डेव्हलपमेंट येते. मग डेव्हलपमेंट येते ना, तर त्याच्या डोक्यात आलं की मला थोडंफार डेव्हलपमेंट येतंय, मी एक काम करतो, टूल्स वापरतो, LLMs वापरतो आणि एकदम बेसिक कोडचं मला येत आहेत ना गोष्टी, मी बेसिक कोड वापरतो. या तिघांना इंटिग्रेट करून मी माझं स्वतःचं एक ऍप्लिकेशन तयार करतो. काय तयार करतो? ऍप्लिकेशन. आणि हे ऍप्लिकेशन मी लॉन्च करेल. आता मला सांगा, ह्याला टीमची गरज नाहीये, कारण टूल्स वगैरे वापरायचे. ह्याला टीमची गरज आहे का? नाही. म्हणजे हा सिंगल माणूस सुद्धा ही कंपनी $1 बिलियन पर्यंत नेऊ शकतो. आणि सॅम अल्टमन हीच गोष्ट सांगत होता. मी तुम्हाला अशी हवा नाही दाखवते, पण मला कसं वाटतंय माहितीये का? नीट ऐका सगळ्यांनी. याच्या बिहाइंड द सीन काय चाललंय हे आपल्याला नक्कीच कळलं पाहिजे ना, म्हणूनच सांगतोय तुम्हाला. हा जो लो कोड डेव्हलपर आहे ना, त्याच्यापेक्षा कोड माहिती असलेला AI इंजिनियर बना. काय बना? कोड माहिती असलेला. मग सांगा बरं, इथे काय शिकावं लागेल आपल्याला? LLMचं वर्किंग कसं आहे? टूल्स आपल्याला जर स्वतःचे काही बनवायचे झाले तर आपल्याला ते बनवता यायला पाहिजे ना. मग सांगा बरं, ह्याचा पाथ काय? सांगा आता पाथ. पायथन, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जेन AI, ह्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. कळलंय? आय होप आता कळलेलं असेल इथपर्यंत. मग डायग्राम बघा बरं, अशी बनते की नाही. इथे AI आल्यामुळे हा जो आधीचा सॉफ्टवेअर डेव्हलपर होता, जो सॉफ्टवेअर डेव्हलपर AIचा वापर करून काही गोष्टी करतोय, तो थोडक्यात झाला AI इंजिनियर. झाला की नाही? समजलं हे सगळ्यांना? हां, मग आता तुम्ही सांगा, चॉईस मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगा. हात वर करायचा बरं का, तुम्हाला जे आवडेल तिथे. ठीक आहे? हा पहिला माणूस आहे, हा दुसरा माणूस आहे. एकदम कमीत कमी कोडमध्ये AI इंजिनियर पण बनू शकतो आणि ॲक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणजे प्रॉपर शिकून पण एखादा AI इंजिनियर बनू शकतो. म्हणजे LLM वगैरे, इंटरनल डीप लर्निंग वगैरे सगळं शिकून. चला मला सांगा, किती लोकांना लो कोड इंजिनियर बनायचे? जज नाही केलं जाणार. क्लिअर विजन असलं पाहिजे, क्लिअर गोल असलं पाहिजे. ठीक आहे, हात वर करा. एक. अजून? अरे बघा, तुम्हाला मसीहा भेटला एक, तर हात वर करू शकता. 2. अजून? मुलींपैकी कोणीच नाही. नक्की? चला दोघांना एक प्रश्न विचारतो, बेसिक, काही चुकीचा प्रश्न नाही, व्यवस्थित आन्सर द्या तुम्ही पण. मला सांग बरं, लो कोड इंजिनियर म्हणजे AI इंजिनियर म्हणजे तुला काय कळलं? लो कोड म्हणजे काय? तुला काय कळलं मराठीत? आपल्याला कळलं अशा भाषेत. कमीत कमी कोडिंग आणि जास्तीत जास्त टूल वापरून ॲप बनवणे, याला काय म्हणतोय आपण? लो कोड इंजिनियर. मग अशा वेळेस तो टूल्स जास्त वापरेल, N8N वापरेल वर्क फ्लोला वगैरे, को पायलट वापरेल, इतर LLMचे API कॉल करेल. कळते ना? लो कोड म्हणजे कमी कोड. मी नो कोड म्हणतोय का इथे? हे कळते का रे? नो कोड म्हणजे काहीच कोड नाही आणि लो कोड म्हणजे. मग आता सांगा मला, आता बघूया दुसरा पार्ट. दुसरं तुम्हाला प्रश्न विचारतो, पण थांबा. किती लोकांना डेव्हलपमेंट करून AI इंजिनियर बनायचे? हात वर करा. तुम्ही खरं बोलताय हे? मग मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगतो ह्याच्याबरोबर. ते बोलतात ना, हा पाथ चालता चालता तुम्हाला खूप अडथळे पण येऊ शकतात. कारण हा पाथ आपल्याला वाटतोय
हे जर तुम्हाला असं बनायचं आहे ना, तर तुम्ही एका आठवड्यामध्ये 1 वीक जर नीट दिला ना, तरी पण तुम्ही अशा लेवलचा डेव्हलपर बनू शकता. एक गोष्ट शिकून घ्यायची, समजा फ्लटर शिकलं एका आठवड्यात, तुम्ही प्रिपेअर केलं बेसिक गोष्टी आणि टूल्सचा वापर करून तुम्ही एखादा ॲप बनवू शकता. पण हेच शिकण्यासाठी तुम्हाला खरंच सांगतोय, तुम्हाला मिनिमम 7 ते 8 मंथ्स पाहिजेत. आणि जर तुम्ही ह्याच्यासाठी हात वर केलाय, तर तुम्हाला कळतंय का, याच्याबरोबर ही गोष्ट पण येणार, एवढ्या मंथचे पेशन्स येणार, आणि नुसते पेशन्स नाही येणार, ह्याच्याबरोबर तुम्हाला तुमचा कॉलेजचा पण अभ्यास करायचा आहे. काही लोक बोलतील सर कॉलेजचं काही टेन्शन नाही, मी तसाही पास होतो. काही लोक असतात, काही लिहून येतात वरचं वाक्य खाली. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माहिती आहे ना, आपण 4-5 वेळा एकच वाक्य लिहितो, लगेच आपल्याला ऑटोनॉमस कॉलेज असतील काही लोकांचे. ठीक आहे, आता मग मी बघा तुम्हाला प्रश्न विचारतो, कुठे कोणी हात वर केला होता? हां बरं, तुम्ही मला सांगा, हे लो कोडचा सिनारिओ आहे, तर तुमची ब्रांच काय नेमकी? ठीक आहे, मग लो कोड का? लो कोड का मग? म्हणजे CS कम्प्युटर सायन्स म्हणजे आपण बोलतो ना, कम्प्युटर सायन्स आपण घेतलं याचा अर्थ आपल्याकडे कोडिंगकडे जास्त आवड, म्हणजे खरं खरं सांग, आधी आवड होती कोडिंगची की अशीच ब्रांच भेटले म्हणून घेतले? सिरियसली विचारते, असं चुकीचं नका घेऊ. आणि उलट त्याच्यामध्ये ती डेअरिंग आहे, तो हात वर करून बोलतोय तरी. हां बोल मित्रा. होता मनाने नाही सांगायचं. ठीक आहे, होता काय होता, गेला का स्कोप? अरे मित्रा ऐका, हे सगळ्यांनी ऐका, हा जो बोलतोय ना वाक्य, हा बरोबर वाक्य बोलतोय एका पद्धतीने. एबीपी माझा वगैरे आपल्याला घाबरतो, एवढ्या लोकांचे जॉब गेले, आठवत आहे, म्हणून तू त्याच्यावरनं बोलत असशील ना. हा मग आता सांगतो, ठीक आहे बरं चल, स्कोप होता, मग आता स्कोप कशाला आहे? रील्स. हां मेंटेन करणं कठीण होऊन जाईल. स्कोप होता म्हणूनच घेतलं होतं, मग तू आत्ताच सोडून दिलं विषय. ठीक आहे, नाही सोडला विषय. हा मग काय केलं, कसला विषय पकडलाय सांग एकदा. सांगत लो कोड. हा ठीक आहे, बोलत राहा चल. हा पण पॉइंट आहे बरं का, एक सांगू का तुम्हाला, याचा दादाला मी नाव ठेवण्यापेक्षा मी एक गोष्ट सांगू का, जे पण कंपनीमध्ये थोडंफार काम करतात ना, त्यांची एवढीच फाटलेली आहे. सिरियसली सांगतो, का माहितीये का, मुळात कसं झालंय माहितीये का, त्यांना आहे ना, आधी कसं होतं, IT मध्ये जॉबला लागला ना, इव्हन TCS सारखी कंपनी तर सरकारी नोकरी सारखी होती. ऐकलं असेल ना, पगार कमी पण आरोग्याची हमी. म्हणजे असं एक होतं. TCSचा हा सिनारी होता बरं का. TCS आहे ना, पगार 3.5 लाखाचं पॅकेज देतो, 2-4 वर्षांनी पोरगं 4-4.25 लाखावरच असतं. पण ते कसं बोलतं, येड्या का जातो, TT खेळतो, खातो, बघ हेल्दी झालोय मी, कसलं टेन्शन आहे का, केस पिकले नाही, दाढी पिकली नाही, कोणी मॅनेजर लोड देत नाही, कधीच मला असं बोलत नाही तुला काढे ना काम नीट नाही केलं तर. पण बाकीच्या कंपनीमध्ये PIP असतो, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन असतो. बाकीच्या कंपनीमध्ये थोडं जरी काम चुकलं, शिव्या तर घालतात, वरनं बोलतात की तुला ना काढून टाकेल ना कंपनीतनं, असल्या गोष्टी असतात. TCS असं नव्हतं. पण तुम्ही एक नोटीस केलं का, TCS वर पण गदा आले, न्यूज ऐकल्या असतील ना आता. आणि म्हणून त्याचा भाऊ ऍक्च्युली त्याला जे सांगतोय ते चुकीचं नाहीये. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर AI जॉब घेणार आहेत, बघा तू नीट ऐक बरं का, आणि हे दादाला पण सांग, आणि त्याला जर प्रश्न असेल तर मला भेटव. अरे भेटव बोलतोय सिरियसली, कारण बघ ना, तो IT मध्ये, मी पण IT मध्ये, काहीतरी मी लेवलच बोलेन ना नक्की. आता तू लहान आहेस रे, तुला मी किती बोललो ना, तुला असं वाटणार तुझी इज्जत काढते. इज्जत नाही काढली अजून, तरी नाही काढली बघ. अजून पण नाही काढली. पण मी तुला बोलतोय ना, विषय सोडू नको, सिरियसली सांगतोय. लो कोड मध्ये ना तू ऍप्लिकेशन डेव्हलप कर, कारण NA10 सारखे टूल वापर, LLM वापर, त्यांचा वापर कर, टूल बनव. पण मित्रा, जर स्वतःची कंपनी सुरू करतोय ना, कधीतरी बिहाइंड द सीन काय चाललंय एकदा तरी डोकावून बघ, तुला पुढे गोष्टी सोप्या पडतील. म्हणजे आपण बोलतो ना, ह्याच्या आतमध्ये हाच प्लॅन आहे की नाही, जो पाथ मोठा आहे, पण आपण शिकू तर शकतो की नाही. मग तू हे डोकावून नक्की बघू शकतो. याने तर तू ऍप्लिकेशन बनव, तुझी साईड बाय साईड कंपनी पण उभी कर, पण हे पण बघ. ठीक आहे, चला मग मी ह्याच्या भावासाठी एक उत्तर देतोय, पण तुम्ही सगळ्यांनी ऐका. सिनियर लोकांचा प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, त्यांना माहिती आहे की आता AI आले, आणि AIच्या सिनारिओमध्ये कसं होतंय, आधी कोणीतरी ट्रेनिंग द्यायला लोक असायचे किंवा सांगणारे असायचे ज्यांना ऑलरेडी नॉलेज आहे. आता AI चाले, सगळा शेजारी बसलेला सिनियर 30 वर्षाचा दिसतोय एक्सपिरियन्सवाला, त्याला पण AIची तेवढीच भीती आहे जेवढा 2 वर्षावाल्याला आहे. मग आता ह्या लोकांना काय होतंय, माझा आज मी जॉबला चाललोय, कधी कंपनी मला फायर करेल याची गॅरंटी नाही. कारण जॉब जर रिप्लेस होणारे असतील तर ते रिप्लेस नक्कीच होणार आहेत ना. कुठले जॉब रिप्लेस होणार ते पण सांगतो. ज्या गोष्टी स्क्रिप्ट टाईपचे जॉब असतात, जसं की सपोर्ट मधला जॉब, सपोर्ट ऐकले का, एखाद्या गोष्टीचा म्हणजे टेक्निकल सपोर्ट रोल असतो एक, तर हे सपोर्ट मधले रोल असतात ना, त्याच्यामध्ये फिक्स गोष्टी असतात.
तर असे जॉब जाण्याचे चान्सेस आहेत बरं का, ठीक आहे. पण डेव्हलपमेंटचे जॉब लगेच जाऊ शकत नाही. लगेच का बोलतोय हे पण सांगतोय, आत्ताशी हे आलंय रे, याला इकडे इंटिग्रेट होणे, गोष्टी करणे, याच्यामध्ये 5-6 वर्ष जाणार. आता तुम्ही मला सर काय सांगता येते, ज्या झपाट्याने AI वाढते तशा त्यानुसार, मग मी काय म्हणतोय, ज्या गोष्टीची भीती वाटते तेच शिकून घ्या ना. ऐकलं असेल ना वाक्य, एक वाक्य ऐकलं असेल, सगळ्यांनी ऐकलं असेल, 100% रीलमध्ये तर नक्की येतं हे वाक्य. AI तुम्हाला रिप्लेस नाही करणार. AI येणारा माणूस तुम्हाला रिप्लेस करेल. ऐकलं नाही वाक्य? अरे हे वाक्य काय माहितीये का, तो काय बोलतो माहितीये का, AI रिप्लेस नाही करणार, AI येणारा रिप्लेस का करणार माहितीये का, याला ऑलरेडी गोष्टी, जर हा AI इंजिनियर झाला तर ह्याला टूल्स माहितीये, LLM माहितीये, हे सगळं माहितीये, हा 4-5 लोकांची जागा घेऊ शकतो आणि कमी वेळामध्ये कोड पण करू शकतो की नाही. म्हणजे हा जॉब खाणार वाटते असं ना तुम्हाला, तर मी काय बोलतोय, हा माणूस तुम्हीच व्हा ना. आता काही लोक बोलते नाही मला हे अजिबात पटत नाही, मी काहीतरी क्रिएट करणार त्यामुळे जगाचे जॉब जाणार. घरी बस, घरी बस. का माहितीये, एक अजून एक पॉईंट सांगतो, सगळ्यांनी नीट ऐका. ज्या लोकांना असं वाटतं ना मायक्रोसॉफ्ट, गुगल वगैरे असल्या सगळ्या कंपन्या त्या तुमचा विचार अजिबात करत नाही, तुम्ही नीट विचार करा या गोष्टीचा. ही लोक एवढे लोकांना जॉब देतात, बरोबर की नाही. मग मायक्रोसॉफ्ट स्वतःच्या AIच्या प्लॅटफॉर्मच्या मागे लागले, स्वतःच्या गोष्टी बनवायच्या. गुगल स्वतःचा AIचा प्लॅटफॉर्म कसा येईल, म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमेट होतील. म्हणजे त्यांना काय माहिती आहे का, नीट ऐका बरं का, लक्ष द्या. मी तुम्हाला परत एकदा बोलतोय, ही जी 5 माणसं आहेत ना, जी 5 टॉपचे LLMs आहेत, तुम्ही विचार करा बरं, ही लोक तुम्हाला काय वाटतंय, किती लोक ह्यांच्याकडे येतील याच्यासाठी जास्त प्रयत्न करतात. का माहितीये का, त्यांना माहितीये हा शेजारचा तर मोठा झाला ना तर हा मला गिळून टाकेल. म्हणजे ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनच्या चक्करमध्ये AIच्या गोष्टी हे जास्त, उगाच ज्या गोष्टी जास्त नाहीत ना ते जास्त प्रमाणात सांगतायत, जे की ऍक्च्युली खरं नाहीये. हे एवढं पण लय बूम नाहीये मोठा, ठीक आहे. पण मी काय बोलतोय, हा एवढं तर दिसतंय हळूहळू ह्या गोष्टी वाढत चालल्यात ना, तर आपण ह्या दिशेकडे गेलं पाहिजे. पण तुम्ही मला सांगा, मी असं तुम्हाला कधीच शिकवणार नाही, इथे क्रॉस मारला आणि ह्याला टिक केला, मी असं कधीच करणार नाही. का माहितीये का, हे नसतील तर हे कसं चालणार. कारण की ह्यांच्यामध्येच आहे ना AIच्या गोष्टी इंटिग्रेट होणार आणि AI इंजिनियर बनणार आहे. AI इंजिनियर तुम्हाला काय वाटते हवेतनं पडणार आहे का, तो AI इंजिनियर कुठला ना कुठला सॉफ्टवेअर इंजिनियर नक्कीच असेल तरच तो AI इंजिनियर बनेल. कळलंय का मित्रा, नक्की दादापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा. असं आमचा मास्तर, म्हणजे तू मला मास्तर मानशील नाही मानशील, पण मी तुला सांगतोय, बोल की असं असं सर डेमो लेक्चरला बोलत होते. आणि जर त्याला बोलायचं असेल ना, नक्की सांगतो, त्याला कधीही भेटायला बोलव, मी त्याला जशी बोलतो. आणि त्याला असं वाटलं ना सिनियरची मदत घेऊन मी सरांशी बोलेन, त्याच्या सिनियरला पण बोलव. अरे सिरियस का बोलतोय माहितीये का मी असं, कारण आहे ना खूपशा गोष्टी अशा असतात ना ज्या लोकांना चुकीच्या पद्धतीने जातात. चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय माहितीये का, लोक डायरेक्ट धाडकने सांगतायत, बघा असं करतायत, AI आलं जॉब्स गेले, असं व्हिडिओची सुरुवातच अशी करतात आणि बोलतात AI आले जॉब गेले. अरे त्या हार्ट अटॅकने मरायचं तिच्या आईला. 20 वर्ष जॉब करणारा माणूस असेल ना, 20 वर्ष पुढे जॉब करू शकणार असेल, त्याला टेन्शनच येणार ना. आणि हेच आहे ना, त्याच्या भावाने त्याला जी माहिती सांगितली ना ती का सांगितली असेल, त्याच्या आजूबाजूला चर्चा हीच असणार आहे. मग मी काय म्हणतोय, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर आलेल्या गोष्टीला सामोरं जायचं, नाहीतर पळून जायचं, तुमचा मार्ग आहे. कम्प्युटर आलेले, मी AI मास्टर क्लास किती लोकांनी अटेंड केला, हात वर करा. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही सांगा. मी असं बोललो होतो, कम्प्युटर आलं होतं तेव्हा लोक काय बोलली होती, 1990 साली काय बोलले, आता सगळ्या लोकांचे जॉब जाणार. तुम्ही मला खरं सांगा, क्रांती घडली, क्रांती. कम्प्युटरमुळे जग कसल्या लेवलला बदललं, एक्झॅक्टली सांगतोय, AI येते ना, AI ने जग बदलणार, काळजी करू नका. मग आता तुम्हाला जर कोणी विचारलं तू काय करणार आहेस, तर तुमचं हे आन्सर असलं पाहिजे, मी सॉफ्टवेअर तर शिकतोय, पण ह्या बरोबरीने मी ऐका AIचा LLM कसं इंटिग्रेट करायचं. म्हणजे मी ChatGPTचे कॉल, API बाइंडिंग म्हणतात, ऐकलंय का शब्द रे हा, API बाइंडिंग. प्लस मी टूल्स माझ्या कोडमध्ये कसे बाइंड करायचे हे शिकणार आहे. आणि ही माझी पहिली स्टेज आहे. आणि ह्याच्याच पुढची स्टेज मी ही शिकणार आहे की हे इंटरनली कसं वर्क करतं. आणि हीच आपली ती बॅच आहे, डेटा सायन्स आणि जेन AI, पायथन विथ डेटा सायन्स अँड जेन AI. याच्यामध्ये आपण याचं इंटरनल शिकणार आहोत की हे वर्किंग कसं आहे, या गोष्टी कशा आहेत. आणि आपल्याला इंटिग्रेट करायचं असेल, स्वतःचा कोड लिहायचा असेल, बरं हा शब्द तर नक्की ऐकला असेल, हात वर कराल बरं का, खरंच ऐकला असेल तर, लँग चेन अँड लँग ग्राफ हा शब्द ऐकलेल्या लोकांनी हात वर करा. चला सांगून टाकू का, ऐकताय का, बघा. जर ऐकताय का ना, बघा नीट लक्ष द्या. जर आपण ऑलरेडी टूल्स आहेत ते वापरले ना, तर ती कंपनी जेवढ्या टूलचा सपोर्ट देणार,
म्हणजे काय, टूलमध्ये जेवढे फंक्शन असणार तेवढेच आपल्याला वापरता येणार, आपल्याला ऍड ऑन करता येईल का रे? अरे एक्झाम्पल सहित सांगतो, चला लक्ष द्या, ऐका. आता हा स्क्रीन आहे, ही स्क्रीन या एका कंपनीने बनवली, ठीक आहे. या कंपनीने या स्क्रीनमध्ये काही फीचर दिले. तुम्ही मला सांगा, ही टीव्ही किंवा ही स्क्रीन आम्ही आणली, याच्यातले जेवढे फीचर्स आहेत ते आम्ही वापरू शकतो, पण मला असं वाटलं राव ह्याच्यातनं प्रिंट का नाही निघत आहे, किंवा मी इथनं केलेला कोड असा डायरेक्टली ह्या मशीनवर गेला पाहिजे, ब्लूटूथने कनेक्ट झाला पाहिजे. हे जर ह्याच्यात होत नसेल तर मी स्वतःहून ऍड करू शकत नाही. तुमच्या लक्षात येते का? कारण ह्याची फीचरची कॅपॅसिटी तेवढीच होती. पण जर मी स्वतः जर ही गोष्ट करायला लागलो ना, तर त्याच्यासाठी हे फ्रेमवर्क वापरले जातात, लँगचेन आणि लँग्राफ. याच्यामध्ये कस्टमायझेशन जास्त लेवलला होतं. आता हे जर असले जड शब्द बोलून तुम्हाला अवघड वाटून द्यावं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये, पण काही लोकांचे डोळे उघडले पाहिजेत. तर ज्यांना ज्यांना असं वाटतंय ना तू हे खरंच शिकवणार का, तर तुम्ही ना नक्की कोर्सचं स्ट्रक्चर बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्राफ आणि लँगचेन हा शब्द नक्की सापडेल. ऍक्च्युली लँग्राफच्या आतमध्ये इंटरनली कोण आहे? लँगचेनच असतं. बरं, चुकून कोणी त्या कोर्स स्ट्रक्चर मध्ये लँगचेन शब्द वाचला का? हातवर करा. बाकीच्यांनी लक्षात ठेवा, ह्यांच्यावर विश्वास ठेवा, आणि नसेल विश्वास ना तर घरी गेल्यानंतर नक्की बघा. जे मी तुम्हाला सांगतोय ना हे असं स्ट्रक्चर आहे. चला मग एक काम करूया, प्लीज लक्ष द्या. आजचं लेक्चर आहे ना, मला असं वाटतं की सुरुवात करतोय, डेमो आहे तर तुम्हाला पण कळलं पाहिजे, टूल्स पासून सुरुवात करूया. कारण LLM जर मी शिकवायला गेलो की इंटरनल कसं आहे तर ते अवघड जाईल. परत एकदा आपण एखादं एक्झाम्पल सांगू. तुम्हाला आठवतंय का, मास्टर क्लास पासून मी तुम्हाला 2 रिअल टाइम एक्झाम्पल शिकवले. एक गोव्यावालं एक्झाम्पल आठवते का? पिकनिकला जायचंय, LLMचं ते पूर्ण कम्प्लीट AIचं सिनारिओ बसवला, आणि लास्ट टाइम एक शिकवलं होतं क्रिकेटवाला असिस्टंट. हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. मग मला असं होईल की मी ते परत शिकवायला लागलो तर मी तिसरं एक्झाम्पल सांगेल, पण मजा राहणार नाही. त्यापेक्षा आता बघा आपण काय शिकणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या रे, लक्ष द्या, ठीक आहे. इथे आपण समजा एक स्टुडंट आहोत, तर स्टुडंट म्हणून आपला पहिला पाथ आणि हा दुसरा पाथ असणार आहे. तर इथे असणार आहेत वेगवेगळे टूल्स, यांना आपण आपल्या कोडमध्ये बाइंड करायला शिकणार आहोत. यालाच API बाइंडिंग वगैरे म्हणतात. कळतंय? API बाइंडिंग. मग हे टूल्स झाले. इथे काय असतील अजून? LLMs. म्हणजे मी इथनं ChatGPTला कॉल करतोय, परप्लेक्सिटीला कॉल करतोय. ते डेमो तुम्हाला आज पण दिसणार आहेत, सो लक्ष द्या. आणि दुसरा पार्ट आहे ना मित्रांनो, हे LLM किंवा हे जेन AI वाल्या कन्सेप्ट इंटरनली कशा चालतात याच्यासाठीचा कम्प्लीट पाथ आहे. आणि जो पाथ आपलं कोर्सचं स्ट्रक्चर आहे. हा आपला कोर्स आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या कोर्समध्ये टूल्सची नावं सुद्धा आहेत. म्हणजे याचाच अर्थ आपण हे सगळंच्या सगळं शिकणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही तो AI इंजिनियर बनणार आहात. ज्याला नंतर आवड नसेल तर तो लो कोड कडे पण जाऊ शकतो. मित्रा, लो कोड कडे पण जाऊ शकतो आणि ऍक्च्युअल AI डेव्हलपर म्हणून पण जाऊ शकतो. कळलंय तुम्हाला? मग आज घरी जाण्याच्या आधी मी तुम्हाला जे डेमो दाखवणार, मजा घ्या. तुम्हाला सांगतोय याचा वापर आपण करणार आहोत. आपण इंटरनल कोड वगैरे ह्याच्यातलं काहीही शिकणार नाही आहोत अजून, कारण की आपल्याला ह्याच्यासाठी सगळ्यात आधी काय यायला पाहिजे? पायथन यायला पाहिजे. बघा, आजचं लेक्चर आधीच्या लेक्चरपेक्षा थोडं टेक्निकल होतं, हे तुम्हाला कळलं असेल. थोडं टेक्निकल आहे का माहिती आहे का? कारण ऍक्च्युली नेक्स्ट वीक पासून बॅच सुरू होते, तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत. म्हणून आता आपण डेमोला सुरुवात करूया. आधी काही आपण टूल्स बघणार आहोत आणि मग तुम्हाला ऍक्च्युअल डेमो दाखवणार आहोत, ज्या डेमोमध्ये कोड आहे पण कमी कोड आहे. पण याचा अर्थ अजिबातच कोड नाहीये असं नक्की नाहीये. अजिबात कोड नाही असं नाहीये. म्हणजे तुम्हाला कळेल 50% कोड आहे आणि 50% काय वापरलंय? टूल्स वापरलंय. मग चला सुरू करूया, ठीक आहे. हे कळलंय नक्की? मग चला, तुम्ही म्हणाल सर मग आम्ही डायग्राम कुठली दाखवायची? तुम्हाला ती पहिली डायग्राम जर आवडली असेल, ही वाली सगळ्यात पहिली डायग्राम बघा. हे दिसतंय सॉफ्टवेअर डेव्हलपर. AI आलं तर तो काय बनला? AI इंजिनियर. पण इथे 2 टाईपचे इंजिनियर बनतात. सांगा कोणते कोणते टाईप आहेत? एक लो कोड असेल, एक डेव्हलपर असेल. जर तुम्हाला ही डायग्राम, शेवटची डायग्राम आवडली असेल तर तुम्ही ही सांगू शकता. तुम्ही आता स्टुडंट आहात, पण ह्यानंतरचं जे आउटपुट आहे मी इथे शेवटी दाखवतो. तुम्ही एक बेस्ट लेवल AI इंजिनियर म्हणून बाहेर पडणार आहात.
ठीक आहे, हे सगळं होणार आहे कारण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या कोर्सच्या करिक्युलममध्ये आहेत. ज्यांनी ज्यांनी टूल्सचा सेक्शन बघितला, आता तुम्ही तिघांवरती मी जास्त भरोसा का ठेवतोय, कारण तुम्ही लँगचेन नावाचा टॉपिक जर तिथे जाऊन वाचला असेल ना, याचा अर्थ तुम्ही कोर्स डिटेलमध्ये बघितलाय. तर तुम्ही एवढं तर नक्की बघितलं असेल, मी टूल्सची नावं पण लिहिलेत, भरपूर टूल्स लिहिलेत. मग आपण एक काम करूया, डेमो सुरू करण्याच्या आधी एकदा खरंच आहे ना एवढे टूल्स, किती टूल्स आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि मग आपण जाऊया आपले डेमो स्टार्ट करूया. चला ये बघा, दाखव तिथे कोर्सेसवरती जा. इथे स्क्रोल कर. हे तर आहेत, हे तर तुम्ही घरी जाऊन बघा बरं का, प्रत्येकाच्या आतमध्ये जाऊन आहे ना डिटेलमध्ये बघा, सगळ्यांच्या आतमध्ये जाऊन. तर प्रत्येकाच्या आतमध्ये डिटेलमध्ये हे 4 गोष्टीच नाहीत फक्त, हे फक्त सेटअपचा पार्ट आहे. इथे क्लिक केला अजून गोष्टी येतील, इथे क्लिक केला अजून गोष्टी येतील. हे पायथनचा कंटेंट बघा, एवढे कंटेंट आहे तुमच्याकडे. ठीक आहे, एकदम स्क्रोल कर, वर जा, आता वाचा रे जरा. हे बघा, हे टूल्स नाही आहेत, हे टूल चेन आहेत. म्हणजे आपण काय काय वापरणार, फायरबेस. किती लोकांनी फायरबेस ऐकलंय? हां, म्हणजे काय असतं फायरबेस? हां, जाऊ दे, नका सांगू, मला माहिती आहे की तुमच्यातले बरेच लोक म्हणून काहीतरी चालू करायला लागले. चला, फायरबेस. गीट ऐकलं असेल, हात नका वर करू. गीट ऐकलंय? चला, हे स्ट्रीमलाईट बरं, स्ट्रीमलाईट किती लोकांनी ऐकलं? हात वर करा. काय आहे एकदा सांगा बरं. फ्रेमवर्क आहे, पण कशासाठीचं, म्हणजे वेब ॲपसाठीचं. बरं, अजून कोणी? स्ट्रीमलाईट काय आहे? सेम आन्सर आहे की वेगळा आन्सर आहे? हात वर करा. पायथनमधनं मग वापरू शकतो आपण. ठीक आहे, फ्रेमवर्क आहे म्हणजे थोडं. फास्ट API ऐकलं असेल, ऐकलंय? ठीक आहे. पोस्टमन ऐकलंय? तो नाही का टपाल घेऊन यायचा, तो नाही आहे. हा, ठीक आहे. हां, ज्युपिटर नोटबुक तर ऐकलेलं असेल. पायचाम ऐकलंय, VS कोड ऐकलंय, रास्पबेरी पाय ऐकलंय. हे आपल्याला कंपल्सरी या जर्नीमध्ये शिकावेच लागणार आहे, कारण ह्यांच्याशिवाय काम होऊ शकत नाही. रास्पबेरी पाय IoT वाल्या लोकांना माहिती असेल. ENTC बॅकग्राऊंडचे किती लोक आहेत इथे? इलेक्ट्रॉनिक्स, ENTC वगैरे. हे रास्पबेरी पाय तुम्ही ऐकलं असेल. बरं, कम्प्युटरच्या लोकांनी पण ऐकलं असेल. काय रे रास्पबेरी पाय? एक बोर्ड आहे. ठीक आहे. हां, चला असो, जाऊया. टॉप AI टूल्स. आता बघा, मला सांगा, हे AI असिस्टंटमध्ये बघितले 5, हे 5 पण आपण वापरणार. आणि इथे जेवढे सगळे दिसत आहेत ना, तेवढे सगळे आपण एकदा वापरणार आहोत. आणि ह्याचं सेमिनार पेड असतं, माहिती आहे ना. हेच शिकवतात ते. आम्ही तुम्हाला 25 टूल्स शिकू, 5,000 रुपये द्या. आणि काय करणार, ह्याच्यानंतर त्याला पण येत नाहीत त्या. आठवते का? आणि आपण शिकून आपल्याला पण आठवत नसतं काय. हे सगळे टूल्स आपण शिकणार आहोत. आणि प्रत्येकासाठी बघा ना, प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. तुम्ही नोटीस केलं का? प्रत्येकाचं काम, सेक्टरमध्ये जी लोक आहेत ना, त्यांची कामं बघा ना वेगवेगळे. आता वर जा रे, ऑटोमेशनमध्ये ह्यांची नावं ओळखता तुम्ही? झॅपियर, N8N, माणूस नाही. मेक AI ऐकलं असेल, मागच्या वेळेस दाखवलं होता. ठीक आहे, चला असो, स्क्रोल करा. ठीक आहे. आणि बाकी 9 हँड्स ऑन प्रोजेक्ट आहेत. ह्याच्याबरोबरीने असंख्य छोटे छोटे प्रोजेक्ट म्हणजे त्याचे कोड मोठे नाहीत, पण हे 9 प्रोजेक्ट आहेत ना, ह्याचे कोड जरा मोठे आहेत. ठीक आहे, 9 प्रोजेक्ट आहेत असे. आणि मग ते तुम्हाला माहितीच आहे, पुढे ते सगळं असेलच. हे सगळं तुम्ही बघा, घरी जाऊन निवांत बघा की जरा एकदा. क्लास हे लावणार आहेत आपण, तर काय काय लोकांनी बघा. आता तुम्ही म्हणाल ही फोटो का दाखवले? मागच्या वेळेस IoT बॅच झाले, आत्ताची मागची, तेव्हा त्या लोकांनी स्वतः हे बनवलंय. हे नोटीस करा. हे गाड्या बिड्या चालवणे, रोबोट बनवणे, हे काय अवघड नाही आहे. आज मी तुम्हाला एक आहे ना रोबोट दाखवतोच. रोबोट का म्हणतोय? ॲक्च्युली तो IoTचं डिव्हाइस आहे. त्याला फक्त चाकं लावलंय. 1,000 पेक्षा कमी रुपयामध्ये आम्ही त्याला बनवलाय. 1,000 पेक्षा कमी, सगळं मिळून 1,000 रुपयाच्या पेक्षा कमी. तुम्ही विचार करा. त्याच्यावरती रास्पबेरी पायचा बोर्ड आहे ना, तो सगळ्यात महाग होता मान्य, पण तो आम्ही जुनावाला बोर्ड आहे ना, सगळ्यात लो लेवलचा बोर्ड होता आमच्याकडे आधीचा. तो सगळ्यात लो लेवलचा बोर्ड वापरून आम्ही एक गाडी तयार केली. तुम्हाला कळते काय? ह्याच गाडीला रोबोटमध्ये लावला तर तो रोबोट तयार होऊ शकतो. कळते का रे? IoT आणि रोबोटिक्स मी फरक सांगणार आहे, पुढे जाऊन कळेल तुम्हाला. चला, हे प्रोजेक्ट वगैरे आहेत, सगळं बघा. आणि तुम्हाला माहिती आहे ना, इंटर्नशिप लेटर आहे याच्यासाठी, आणि सर्टिफिकेट्स वगैरे आहेत. ते आता परत एकदा एक सांगतो, नवीन लोकांना खूप शॉक असतो. सर्टिफिकेट घेणार, लिंक्डइनला टाकणार. एक लक्षात ठेवा, आधी येऊ द्या, मगच सर्टिफिकेट्स टाका. कारण सर्टिफिकेट्स तुम्हाला वाटत असेल, जे प्रोफेशनल लोक आहेत ना, त्यांच्या लक्षात काय येतं माहिती आहे का? त्यांना असं वाटतं लिंक्डइनला असे प्रोफेशनल लोक आहेत, ते सर्टिफिकेट्स तेव्हाच टाकतील जेव्हा त्यांना ॲक्च्युअल नॉलेज आहे. आणि तुम्हाला पण नॉलेज असल्याशिवाय सर्टिफिकेट्स टाकू नका. हे 4 सर्टिफिकेट्स भेटणार तुम्हाला. तुम्हाला असं होणार, चालेल 4 सर्टिफिकेट्स मला भेटणार. पण मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा तुम्ही हे एक सर्टिफिकेट दाखवणार ना, तेव्हा त्याला लक्षात येणार की तुमचं पायथनचं नॉलेज एवढं कडक आहे, बाकीचे तुम्हाला बीट नाही करू शकले पाहिजे. सेम डेटा सायन्स, सेम GenAI, सेम IoT. आणि मी तुम्हाला हे 100% सांगतो, जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहितीच असतं ऑलरेडी मी कशा लेवलला शिकवतो. ठीक आहे, चला आपण जाऊया आता डेमोजकडे. आधी टूल्स बघूया. हे बघा रे जाऊन वेबसाईट.
कुठली वेबसाईट आहे सांगा ही? कोर टू वेबची. core2web.in टाका, ते तुम्हाला ही वेबसाईट येईल, याच्यावरती कोर्स स्ट्रक्चर बघा काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, चलो.